ठीक. तो पुढचा पॉईंट आहे आता टाईप ऑफ स्ट्रक्चरल मेंबर. आता बघा, टाईप ऑफ स्ट्रक्चर मेंबरमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का. टाईप ऑफ स्ट्रक्चर मेंबरमध्ये आपण उचलतो पहिला ॲक्झियल मेंबर. ठीक. तो पहिला आपला ॲक्झियल मेंबर. आता ॲक्झियल मेंबर म्हणजे कोणते बरं का, तर तुमच्या लक्षामध्ये येईल, मी कालच तुम्हाला सांगितलं की एखादा जो मेंबर आहे त्या मेंबरची ॲक्सिस पण असते. ॲक्सिस असते त्या मेंबरची, लॉन्जिट्युडल ॲक्सिस असते. तर लॉन्जिट्युडल ॲक्सिस म्हणजे अलॉंग द लेंथवाली ॲक्सिस आहे ती मी कन्सिडर करतो आहे. समजा हा एक बीम होता, हा एक बीम होता आणि ही त्याची लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आहे, बरोबर. तर ही लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आपल्याला दिसायला भेटते अलॉंग द लेंथ. आणि जर का फोर्स या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसवरती जर का लागत असेल, म्हणजे काय, इकडे ओढला जात असेल, जसं की समजा एखादा रॉड आहे, हा रॉड आहे समजा, तर या रॉडवरती काय करतायत, कोणतरी या रॉडला ताणतंय, या रॉडला काय करते, ताणते. तर रॉडला जर का दोघं साईडनं ताणत असेल तर माझ्या लक्षामध्ये येईल काय की बाबा ॲक्सिसच्या अलॉंग जो आहे, ॲक्सिसच्या अलॉंग आपण फोर्स लावलेला आहे. भलेही तो टेन्साईल फोर्स असू द्या, पण ॲक्सिसच्या अलॉंग लागलेला आहे. किंवा दुसरी कहाणी काय असू शकते, हा जो एक रॉड आहे, या रॉडला मी काय करतोय, इकडून आणि इकडून कंप्रेस करतोय, तो कंप्रेस करतोय. जेव्हा मी त्याला कंप्रेस करतोय ते पण अलॉंग द वॉट ॲक्सिस लागते. तर अलॉंग द ॲक्सिस लागणारा जो काही आपला फोर्स असेल, तो फोर्स आपला ॲक्झियल फोर्स होईल. काय होऊन जाईल तो, ॲक्झियल फोर्स. तो ॲक्झियल फोर्स असेल. आणि ॲक्झियल फोर्सला घेणारा जो कोणी मेंबर असेल, तो मेंबर आपला काय होऊन जाईल, तो ॲक्झियल मेंबर होऊन जाईल. सो असा मेंबर आहे ज्याच्यावरती ॲक्झियल फोर्स येतोय, तो असा मेंबर आहे ज्याच्यावरती ॲक्झियल फोर्स येतोय, तर ते आपले ॲक्झियल मेंबर झाले. मग ॲक्झियल मेंबरवाले कोणकोणते असतात बरं का, तुम्हाला लक्षामध्ये येईल काय की ॲक्झियल मेंबर मी म्हणतोय, तर तुम्हाला दिसायला भेटेल पिन जॉईंटेड फ्रेम असते. पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजे ज्याला मी ट्रस म्हणतो. बघा, ट्रस म्हणजे पिन जॉईंटेड फ्रेम म्हणतो आपण त्याला. पिन जॉईंटेड फ्रेम हा शब्द मी पुन्हा पुन्हा वापरणार आहे. पिन जॉईंटेड फ्रेम म्हणतो, म्हणजे पिनने जॉईंट केलेली एक फ्रेम आहे, ज्याला मी काय म्हणत असतो, ट्रस. सो पिन जॉईंटेड फ्रेम इज नथिंग बट अवर ट्रस. आता तुम्ही जर का ट्रसला ऑब्झर्व केलं तर ट्रसमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटेल, ट्रसमध्ये मेंबर असतात खूप सारे, जसं की स्ट्रट असतो, स्लिंज असते, तो स्ट्रट असतो, स्लिंज असते. आता स्ट्रट हा जो आहे, हा प्युअरली कंप्रेशन मेंबर आपल्याला दिसायला भेटत असतो. स्लिंज जो आहे तो टेन्साईल मेंबर आपल्याला दिसायला भेटत असतो. सांगायचं तात्पर्य काय बरं का, जसं मी एखादा ट्रस समजा इथं काढतोय, समजा आपला असा जो काय आहे आपला हा एक ट्रस आहे. ठीक. तो हा ट्रस आहे. तर हे जे काही मेंबर्स आहेत, हे मेंबर काय बरं का, हे ॲक्झिली मेंबर आहेत, राईट की नाही. तुम्ही याचं अजम्पशन पण म्हणतात, जेव्हा आपण ट्रस शिकतो तेव्हा म्हणतो आपण काय की स्ट्रट मेंबर आर ॲक्झिली लोडेड मेंबर. म्हणजे काय बरं का की यांच्या ॲक्सिसमध्ये फोर्स येत असतो, दुसरं कुठेच फोर्स येत नाही. तर हा फक्त काय बरं का ॲक्झिली मेंबर आहे, लक्षामध्ये ठेवायचं. तर एक्झाम्पल, स्ट्रटचे जे काही ट्रसचे जे इलिमेंट किंवा मेंबर जे आहेत ना, ते मेंबर लोडेड असतात कशाला, सो ॲक्झिली लोडेड असतात. तर त्यामुळे स्ट्रटचे जे काही मेंबर आहेत हे ॲक्झियल मेंबर आहेत असं म्हणता येईल. दुसरी महत्त्वाची बात, तुम्ही केबल बघितलं असेल. केबलमध्ये प्युअरली टेन्शन येत असतं. केबल जी असते ती केबलमध्ये फक्त ताणली गेलेली असते असं आपल्याला दिसायला भेटत असतं. इथं जर बघायला गेलं तर काय बरं का, इथं तुम्हाला कंप्रेशन, आता बघा इथं जर मी असं खाली जर का टांगलं तर काय होईल बरं का, असं सॅग होईल, म्हणजे खाली टेन्शन येईल आणि वरती काय येईल, वरती असं जर काय केलं खाली असं टेन्शन येईल, कंप्रेशन, म्हणजे आपल्याला त्याच्यावरून अंदाज येईल की वरचे काही कंप्रेशनमध्ये आहेत, खालचे टेन्शनमध्ये आहेत, बाकीचे टेन्शन कंप्रेशन बोथमध्ये दिसायला भेटत असतात. अशी कहाणी दिसायला भेटत, खालचे टेन्शनमध्ये वरचे कंप्रेशनमध्ये दिसायला भेटतात आणि हे स्ट्रट असतात, असलं काहीतरी दिसायला भेटतं. ते शिकू आपण पुढे जाऊ. ठीक. तर मग लक्षामध्ये येत असतं काय बरं का की केबल जी आहे ना, ती केबलमध्ये प्युअरली आपल्याला काय दिसायला भेटत असतं, केबलमध्ये प्युअरली ॲक्झियल फोर्स येताना दिसायला भेटत असतो. तो केबल तुम्हाला पुढे जाऊन, आता मी केबल काढून देईल, जर मी केबल काढली तर लक्षात ठेवायचं, केबलमध्ये फक्त आणि फक्त आतमध्ये एकच फोर्स येत असतो, एकच ॲक्झियल फोर्स येत असतो. आणि तो ॲक्झियल फोर्स पण कोणता असतो, तो म्हणजे टेन्शन असतो फक्त, तो पण काय असतो, टेन्शन. तर लक्षात घ्यायचं, ॲक्झियल फोर्स हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे कंप्रेशन असेल, एक म्हणजे टेन्शन येईल. म्हणजे मेंबरवरती ॲक्झियल फोर्स येतो, याचा अर्थ एकतर कंप्रेशन येत असावा किंवा टेन्शन येत असावा. एकतर म्हणतो मी, म्हणजे एकतर कंप्रेशन असेल किंवा एकतर टेन्शन असेल, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल, राईट. तो टाईप ऑफ स्ट्रक्चर मेंबरमधला पहिला मेंबर आपण बघत होतो ॲक्सियल मेंबर. आणि ॲक्सियल मेंबर म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं, अलॉंग द ॲक्सिस जर का फोर्स लागत असेल तर असा मेंबर जो असेल तो ॲक्सियल मेंबर असतो. अलॉंग ॲक्सिस लागणारा जो फोर्स असतो, एकच अलॉंग ॲक्सिस लागतोय, तो कंप्रेशन किंवा टेन्शन असू शकतो, राईट. एक्झाम्पलच्या याच्यावर तुम्ही लिहिलं स्ट्रट मेंबर, आपला ट्रस मेंबर आणि केबल, याची दोन उदाहरणं लिहून टाकली. सो पुढे जर बघायला गेलं तर आता बीम आणि फ्रेम. आता जी ही फ्रेम असते, ही फ्रेम कोणती फ्रेम बोलते मी, पोर्टल फ्रेम. तो कोणती फ्रेम असते, पोर्टल फ्रेम. पोर्टल फ्रेम म्हणजे काय बरं का, रिजिड जॉईंट फ्रेम म्हणतो मी त्याला.
लक्षात. सो रिजिडली जॉईंट फ्रेम इज नथिंग बट अवर पोर्टल फ्रेम. आणि पोर्टल फ्रेमला आपण डायरेक्टली फ्रेम, जेव्हा मी फ्रेम शब्द वापरणार याचा अर्थ पोर्टल फ्रेम होतो, हे तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. तर जेव्हा आपण मी फ्रेम शब्द वापरणार त्याचा अर्थ पोर्टल फ्रेम होत असतो. आणि पोर्टल फ्रेमचा मिनिंग रिजिडली जॉईंट आहेत. रिजिड जॉईंट म्हणजे काय, अशा पद्धतीने ते जॉईंट झालेले असतील, राईट. तर हे सगळे जे काही जॉईंट आहेत हे जॉईंट काय आहेत, हे रिजिड जॉईंट आहेत. आता रिजिड जॉईंटचा मिनिंग काय होतो मी पुढे जाऊन तुम्हाला सांगाल, ठीक. कॉम्पॅटिबिलिटीमध्ये आपण ते शिकतो, राईट. तो लक्षामध्ये घ्यायचं की फ्रेम जेव्हा बोलणार त्याचा मिनिंग पोर्टल फ्रेम होत असतो आणि पोर्टल फ्रेम म्हणजे रिजिडली जॉईंटेड फ्रेम असतो, ही बात तुमच्या लक्षामध्ये घ्यायची. तर बीम आणि फ्रेमबद्दल काय काय आणि दिसायला भेटते बरं का, की हा कोणत्या प्रकारचा स्ट्रक्चर आहे. तो टाईप ऑफ स्ट्रक्चरल मेंबर म्हणतो मी, टाईप ऑफ स्ट्रक्चरल मेंबर म्हणतोय. आता मेंबरबद्दल बघूया आपण. स्ट्रक्चरचे जे मेंबर आहेत ना ते मेंबर कोणत्या प्रकारचे आहेत, स्ट्रक्चरचे जे मेंबर आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत. मग पहिला बघितला ॲक्झियल मेंबर आहेत. जसं की कोणत्या स्ट्रक्चरची बात केली होती मी, ट्रस्ट जो आहे त्या ट्रस्टचे जे मेंबर होते त्यांची बात केली. तर ट्रस्टचे मेंबर हे ॲक्सिली मेंबर असतात. केबल हा मेंबर जो आहे, केबल हा मेंबर जो आहे तो पण ॲक्सियल मेंबर आहे. आता बीम आणि फ्रेम हे सुद्धा काय, बीम आणि फ्रेमचे जे काही मेंबर्स आहेत ते सुद्धा आपले काय आहेत बरं का. तो ते सुद्धा आपल्याला काय दिसायला भेटतील. आता बघू. तो समजा मी बीमची बात करतोय, हा बीम आहे आपला, हा एक आपला बीम आहे. तर जेव्हा पण तुम्ही बघायला गेलात बीमवरती जेव्हा लोड येतोय तर लोड आल्यामुळे काय काय हानी घडते बरं का. जेव्हा लोड येतोय ना तो लोड आल्यामुळे बीम आपला अशा पद्धतीने आपण म्हणजे असा सॅग होत नाही तो, परंतु जर बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला काय भेटेल बरं का. समजा लोड आल्यामुळे तर बीम आपला असा सॅग होत असतो, परंतु आपल्या नजरेला असं दिसायला भेटत असतं की बीम सॅग होत नाही, तो असा वागतो का. कधी बघितलं का तुम्ही असा बीम झालेला आहे, असं कधीच होत नाही. असं का होत नाही का, कारण की आतमध्ये या बीमच्या आतमध्ये अशी एक ताकद आहे जी असं होऊ देत नाही. आणि जे काही ताकद असतात त्या ताकदीला आपण काय नाव दिलं आहे, त्यांना आपण ताकदीला नाव दिलं आहे शिअर फोर्स. म्हणजे काय, या व्हर्टिकल फोर्सला बरोबर असा रिजिस्ट करणारा आतमध्ये तो जो काही असतो त्याला आपण शिअर फोर्स म्हणतो. याला डिटेलमध्ये सांगेल पुन्हा जाऊन. बेंडिंग मुवमेंट असते. बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय, यातला बेंड होऊ देत नाही. तो असं बेंड कधी झालेला बघितला आहे का आपण, नाही. असं का झालेलं नाही आहे, कारण की तर बीममध्ये आतमध्ये ताकद आहे. कोणती ताकद, तिला म्हणतो मी बेंडिंग मुवमेंट. ही बेंडिंग मुवमेंट असं वाकू देत नाही. तो शिअर फोर्स आहे, बेंडिंग मुवमेंट आहे, राईट की नाही. पुढे जाऊन तुम्हाला ॲक्सियल फोर्स पण असतो. तो अशा पद्धतीने शिअर फोर्स, बेंडिंग मोमेंट आणि ॲक्सियल फोर्स असे तिघं फोर्स आणि इंटरनल फोर्स असतात. आता तुम्ही म्हणणार काय की बीम आणि फ्रेममध्ये इंटरनल फोर्सेस कोणते येतील. आता टाईप ऑफ स्ट्रक्चर मेंबर म्हणतोय ना, तर हा बीम आणि फ्रेम आपला कोणता मेंबर आहे तर तुमच्या लक्षामध्ये येईल. बघू आता का तो स्पेशली आपण समजा एक बीमबद्दल डिस्कस करत आहोत इथं. तर बीमबद्दल मला दिसायला भेटेल काय की बीमच्या मेंबरमध्ये, बीमचा जो काही हा मेंबर आहे या मेंबरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेला, याला जर मी कापला ना तर तुम्हाला कापल्यानंतर काय काय दिसेल. समजा असा मी त्याला कापून टाकला आहे तर कापल्यानंतर तुम्हाला काय काय दिसायला भेटेल, ॲक्सियल फोर्स पण दिसायला भेटेल, नंतर तुम्हाला शिअर फोर्स पण दिसायला भेटेल आणि बेंडिंग मुवमेंट पण दिसायला भेटेल. लक्षात आलं. तर लक्षात घ्या बीमचा मेंबर असा आहे, व्यवस्थित काढून दाखवतो हां. समजा मी बीमला कापला रे, या बीमला मी कापला अशा पद्धतीनं. जर का मी बीमला कापला तर इकडे कापून टाकलं आहे बरं का, मी इकडे कापून टाकलं आहे, हा कापलेला भाग दाखवते. तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का की अलॉंग द प्लेनला पॅरलल जो व्हर्टिकल फोर्स लागत असतो याला शिअर फोर्स म्हणतो. ॲक्सिसच्या अलॉंग जो फोर्स लागत असतो तो आपला ॲक्सियल फोर्स झाला. आणि बेंडिंग मुवमेंट जो की जनरेट झाली आतमध्ये तर ही आपली काय झाली बरं का, ही बेंडिंग मुवमेंट आतमध्ये. ते एखाद्या तुम्ही याला जर का कापला ना तर कापल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने फ्री बॉडी डायग्राम दाखवता येत असते. फ्री बॉडी डायग्राम काय असते ते पण पुढे जाऊन शिकायचं आहे आपल्याला. ते 3 फोर्स इथे जनरेट झालेले दिसायला भेटतात, ठीक. ते 3 फोर्स इथे जनरेट झालेले दिसायला भेटतात. मग मला दिसायला भेटते काय बरं का की यार बीम जो आहे ना, ॲक्च्युली जर बीम बघायला, बीम किंवा फ्रेमचा जो मेंबर आहेत तर बीमचे मेंबर किंवा फ्रेमचे मेंबर जे काही आहेत ना ते त्यांच्यामध्ये 3 फोर्सेस असतात. ट्रसमध्ये किती फोर्सेस असतात, एकच असतो, राईट ना. ॲक्च्युली तुम्ही म्हणतात 2 फोर्सेस मेंबर बरोबर आहे, परंतु ॲक्झियल असतो असं म्हणतो मी. ॲक्झियल असतो तो ॲक्झियल, राईट. इथं जर बघायला गेलात इथं ॲक्झियल बी असतो, इथं जे काही आहेत इथं शेअर पण असतो आणि इथं मुवमेंट पण असते. 3 प्रकारचे आपल्याला काय दिसायला भेटतात, इथं इंटरनल फोर्सेस दिसायला भेटत आहेत, ठीक आहे. तर तुम्ही म्हणू शकतात की बीममध्ये काय काय येणार आहे बरं का. तर बीममध्ये तुम्हाला नंबर ऑफ अननोन जर का विचारलं मी तर 2D. आता तुम्ही आता हे 3D काढून दाखवलं मी. 2Dच्या केसमध्ये तुम्हाला हा चालला वरती, हा चालला इकडं अशा पद्धतीने. तर तुम्हाला जर बोललो मी काय काय येते बरं का, तुम्ही म्हणणार शेअर येते आतमध्ये, तो इंटरनल फोर्समध्ये शेअर येते. तुम्ही म्हणणार कंप्रेशन किंवा टेन्शन काहीतरी येते, तो कंप्रेशन, मोस्टली कंप्रेशन येताना दिसायला भेटतं. कॉम्प्रेशन आणि टेन्शन इथं येत असतो, ठीक. तो कंप्रेशन आणि टेन्शन. आणि पुढे जाऊन अजून काय, बेंडिंग. तो बेंडिंग लक्षामध्ये येते माझ्या काय की बीमचा मेंबर हा, बीमच्या मेंबरमध्ये 3 प्रकारचे फोर्सेस येत असतात. शेअर फोर्स, नंतर ॲक्झियल फोर्स आणि बेंडिंग फोर्स. हे 3 प्रकारचे फोर्सेस येत असतात, ठीक आहे. परंतु तुम्ही जर बघायला गेलात तर मोस्टली बीममध्ये, फक्त बीममध्ये या तिघांपैकी जास्त जो असतो तो म्हणजे काय, बेंडिंग असते. या तिघांपैकी जास्त काय असते, बेंडिंग असते. म्हणून बीमला आपण काय म्हणत असतो, बीमला आपण बेंडिंग मेंबर म्हणत असतो. कोणता मेंबर म्हणत असतो, बेंडिंग मेंबर, किंवा त्याला तुम्ही फ्लेक्झरल मेंबर म्हणत असतात. तो फ्लेक्झरल मेंबर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेतील काय बरं का की बीम हा कोणता मेंबर आहे आपला, तो फ्लेक्झरल मेंबर आहे. तो फ्लेक्झरल मेंबर काय बरं का, कारण की त्याच्या आतमध्ये एक जास्त ताकद तयार झालेली असते. आणि ती जास्त ताकद कोणती तयार झालेली असते, ती म्हणजे बेंडला रोखण्याची. तो बघा तुम्ही, तो बेंड होतो का, बीम कधीच बेंड होत नाही का, कारण की त्याच्या आतमध्ये एक ताकद
ताकद जनरेट झालेली आहे. तर लोड आल्यानंतर आतमध्ये ताकद जनरेट होत असते. कोणती? तर ही शेअर ताकद, शेअर फोर्स जनरेट होत असतो, ॲक्सियल फोर्सेस जनरेट होत असतात आणि बेंडिंग मुवमेंट पण आतमध्ये जनरेट होत असते. परंतु बेंडिंग मुवमेंट जी आहे शेअर फोर्स आणि ॲक्सियल फोर्स यांच्यापेक्षा जास्त बेंडिंग मुवमेंट तयार झालेली असते. त्यामुळे बीमच्या मेंबरला आपण फ्लेक्झरल मेंबर म्हणत असतो. बीमच्या मेंबरला आपण काय म्हणत असतो? फ्लेक्झरल मेंबर म्हणत असतो. कहाणी क्लिअर आहे का? क्लिअर आहे का रे? केबलला आपण टेन्साईल मेंबर म्हणून देतो. तर केबल जी काय आहे बाबा ॲक्झिली टेन्शनमध्ये असते. तो केबल ही टेन्शन मेंबर आहे. केबल हा आपला काय आहे? टेन्शन मेंबर आहे. नंतर ट्रस हा कोणता मेंबर आहे बरं का? ट्रस जर बघायला गेला तर कंप्रेशन आणि टेन्शन तुम्हाला दोघं येताना दिसायला भेटतात. तर ट्रसमध्ये कंप्रेशन आणि टेन्शन दोघं येत असतं. केबलमध्ये फक्त टेन्शन येत असतं. बीममध्ये काय येत असतं बरं का? बीममध्ये शेअर येतो, कंप्रेशन येतो, टेन्शन येतो, बेंडिंग येतो, सगळ्या प्रकारची इंटरनल फोर्सेस येत असतात. ठीक आहे, तो सगळ्या प्रकारची इंटरनल फोर्सेस असतात. आता बघा इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला कहाणी. तर मी तुम्हाला असं बोललो की बीममध्ये तुम्ही लोड लावल्यावरती आतमध्ये काहीतरी जनरेट होईल. आतमध्ये ताकद जनरेट होते ना. लोड लावल्यानंतर आतमध्ये तो बीम ताकद द्यायला लागून देत असतो. सो नंबर ऑफ अननोन आतमध्ये इंटरनल फोर्सेस आहेत. आता या केसमध्ये आता जर तुम्हाला विचारलं मी की समजा हा बीम होता आणि याच्यावर मी लोड लावला आहे, तर एखाद्या क्रॉस सेक्शनवरती नंबर ऑफ अननोन किती आहे? तुम्ही म्हणणार 3. कसं काय? आतमध्ये 3 ताकद जनरेट होतात. कोणता? शेअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट आणि ॲक्सियल फोर्स, हे 3 आले. ठीक आहे, तो हे 3 आपल्याला काय दिसायला भेटतात? 3 अननोन दिसायला भेटतात. परंतु याच केसमध्ये जर का 3D जर का असेल तो 3 अननोन इथं दिसायला भेटतात. मला 3 अननोन आहेत. तो 2D केसमध्ये मला 3 अननोन दिसायला भेटत आहेत. परंतु बीम जर का 3D दाखवला मी तुम्हाला, तो बीमला डिपेंड करण्यासाठी 3Dचा वापर जर मी केला तर मला नंबर ऑफ अननोन किती सापडतील? 6. तर ते 6 कसं काय असतील बरं का? ते 6 कसं असतील तर तुम्हाला दिसायला भेटतील. आता मुवमेंट जे आहे ते मुवमेंट तिघं डिरेक्शनमधल्या मुवमेंट आणि या बाकीचे इतर 3 फोर्सेस. तो अशा पद्धतीने आपण ते लक्षामध्ये घेत असतो. ते पुढे जाऊन तुम्हाला शिकायला भेटणारच आहे. फक्त एक लक्षामध्ये घ्या की बीमचा जो मेंबर आहे त्या बीमच्या मेंबरमध्ये आतमध्ये 3 फोर्सेस जनरेट झालेले आहेत. बीमला आपण फ्लेक्झरल मेंबर म्हणत असतो. फ्रेममध्ये पण तीच कहाणी असते. कशी? बघा, तर फ्रेम समजा ही फ्रेम आहे. अशा पद्धतीने ही फ्रेम आपल्या लक्षामध्ये घ्यायची आहे. ही वाली फ्रेम आहे. तो अशी काहीतरी फ्रेम मी काढलेली आहे. तर आता हा जर मेंबर मी बघायला गेलो ना, या मेंबरला जर तुम्ही कापला ना, त्या मेंबरच्या कापल्यानंतर तुम्हाला 3 फोर्सेस दिसायला भेटतील. कोणते? तो ॲक्झियल फोर्स, हा शेअर फोर्स आणि तो बेंडिंग फोर्स. लोड आल्यानंतर आतमध्ये या असली गडबड चाललेलं असते. तो इकडे पण अशापणे 3 प्रकारचे फोर्सेस इथं दिले. मग याच्या पुढे जेव्हा तुम्ही याला फ्रेमला कापणार ना, कापल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने 3 दाखवायचेच आहे पुढे जाऊ. ठीक, ते झालं. आणि केबल म्हणजे काय असते? तो केबलमध्ये अननोन किती असतो? तुम्हाला जर विचारला तर म्हणायचं केबलमध्ये अननोन एकच असतो. तर केबलमध्ये अननोन किती असतं? 1 असतो. बीममध्ये अननोन किती असतात? तर अननोन किती असतात? 3. राईट. तो 2D बीममध्ये अननोन किती असतात? 3. नंतर तुम्हाला जर का विचारलं की याच्यामध्ये आपल्या ट्रसमध्ये अननोन किती असतात? तर ट्रसचा जर का ट्रसचा मेंबर बघायचा, तो एकच अन्नात कंप्रेशन असेल किंवा टेन्शन असेल, एकच काहीतरी असेल बा. राईट. तो त्याच्यामध्ये पण नंबर ऑफ अननोन किती असतात? तर ॲक्सियल मेंबरमध्ये नंबर ऑफ अननोन 1 असतात. बीममध्ये आणि फ्रेममध्ये नंबर ऑफ अननोन 3 किंवा 6 असतात 2D आणि याच्यानुसार. ठीक, तो पॉईंट क्लिअर झाला. बघा लक्षात घ्या, ॲक्सियल मेंबरमध्ये नंबर ऑफ अननोन किती असतात? 1. बीममध्ये आणि फ्रेममध्ये नंबर ऑफ अननोन किती असतात? नंबर ऑफ अननोन 3 किंवा 6 असतात. 2D असेल तर 3, 3D असेल तर 6. क्लिअर झालं? ओके. आणि ॲक्झियल मेंबरमध्ये एक्झाम्पल कशाचं लिहिलं? केबलचं एक्झाम्पल लिहिलं आणि ट्रस मेंबरचे एक्झाम्पल लिहून टाकले. ट्रस मेंबरचे एक्झाम्पल कोणते? स्ट्रट आणि स्लिंज लिहून द्यायचं. स्ट्रस आणि स्लिंज. ॲक्च्युली स्लिंज जे आहे ते असं मला वाटतं मी याचं काही लिहिलेलं नाही. स्लिंज हे टेन्साईल मेंबर असतो आणि स्ट्रट जो आहे ना तो कंप्रेशन मेंबर असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते बघत असतो. पण हे स्ट्रट झाला, स्लिंज झाले, हे दोघं काय बरं का? ॲक्सिली मेंबर आहेत, ॲक्झियल मेंबर आहेत. ठीक आहे, आता आपण बघत असतो इक्विलिब्रियम आणि स्टॅटिक इक्विलिब्रियम. तर पुढचा पॉईंट काय आहे आपला? इक्विलिब्रियम. हे सगळे आपण इंट्रोडक्शनचे बेसिक गोष्ट बघत आहोत. इक्विलिब्रियम कोणाला म्हणतात? तो इक्विलिब्रियम अँड स्टॅटिक इक्विलिब्रियम. तो इक्विलिब्रियम आणि स्टॅटिक इक्विलिब्रियम आता लक्षामध्ये घ्यायचं काय बरं का? इक्विलिब्रियम 2 प्रकारचे असतात. एक इक्विलिब्रियम आणि एक स्टॅटिक इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम आणि स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बरं का? आपण जागेवरती बसलेलो आहोत, परंतु तुम्ही जर बघायला गेलात ना, आपल्या सौर मंडलमध्ये जर का गेलात, तुम्ही जर का वरती गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल चंद्र, सूर्य, इतर ग्रह फिरतायत ते, पण फिरत असताना ते युनिफॉर्म व्हेलॉसिटीने फिरतायत. जेव्हा पण मी तुम्हाला युनिफॉर्म व्हेलॉसिटी मेन्शन करतोय तर याचा मिनिंग काय होत असतो बरं का? समजा एखादी गाडी, एखादी मोटरसायकल आहे आणि मोटरसायकलची व्हेलॉसिटी बिलकुल बदलत नाही. जसं की गाडीवर बसलेलो आहे मी आणि गाडीवर बसल्यानंतर मी रेस असते माझ्या हातामध्ये, तर रेस मी कमी जास्त जेव्हा करतोय याचा अर्थ व्हेलॉसिटी काय करतोय मी? व्हेलॉसिटी मी कमी जास्त करतोय. व्हेलॉसिटी कमी जास्त करतोय म्हणजे व्हेलॉसिटीला मी बदलवतोय. व्हेलॉसिटी जर का बदलवते तर व्हेलॉसिटीच्या बदलवल्यामुळे एक कन्सेप्ट निघून येते बाहेरची, म्हणजे ॲक्सिलरेशन. तर व्हेलॉसिटीच्या बदलल्यामुळे ॲक्सिलरेशन येऊन जात असते. आणि आपल्याला माहिती आहे काय की फादर इज इक्वल टू मदर, दॅट इज वॉट फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए, मास इंटू ॲक्सेलरेशन.
मी काय बोलतोय की आता जर का समजा ती गाडीची व्हेलॉसिटी मी कमी जास्त करतोय, रेस कमी जास्त करतोय, म्हणजे व्हेलॉसिटी कमी जास्त करतोय, व्हेलॉसिटी जिथं कमी जास्त होत असेल तिथं ॲक्सिलरेशन येणार आहे, आणि जिथं ॲक्सिलरेशन येणार आहे तिथं फोर्स पण आपल्याला लक्षामध्ये घ्यावा लागत असतो. पण आता आपल्याला काय लक्षामध्ये येतं आहे की सौर मंडलमध्ये जे काही फिरत आहेत ते हेवाले, तर तिथे आपल्याला काय दिसायला भेटत आहे की जे लिनियर ॲक्सिलरेशन आहे, टँजेन्शियल ॲक्सिलरेशन वगैरे जर बघायला गेला तर ॲक्सिलरेशन आपल्याला काय दिसायला भेटेल, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. व्हेलॉसिटी का असते, कॉन्स्टंट असते. व्हेलॉसिटी बदलत नाही, तर व्हेलॉसिटी जर का समजा बदललीच नाही तर ॲक्सिलरेशन आपल्याला झिरो दिसायला भेटेल. ॲक्सिलरेशन आपल्याला काय दिसायला भेटेल, झिरो दिसायला भेटेल. त्या केसमध्ये जी काही आपली बॉडी असेल त्या बॉडीमध्ये फोर्स जर बघायला गेला तर रिझल्टंट फोर्स म्हणून आपण तो पण समजा झिरो येतोय. तर सांगायचं तात्पर्य मला काय दिसायला भेटत आहे की F झिरो येतोय. सांगायचं तात्पर्य मला काय दिसायला भेटत आहे की जी बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीने पुढे मूव्ह होते समजा, ठीक आहे. समजा आपण एक काम करूया, सौरमंडलमध्ये जायची एवढी काही दूरची जरा गरज नाही, पृथ्वीवरती आपण बघूया काय बरं का. तर पृथ्वीवरती आपण बघूया एखादी बॉडी जी आहे ती युनिफॉर्म व्हेलॉसिटीने, तिची व्हेलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे असं मी मेन्शन करतो. तर जेव्हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटी जेव्हा मी मेन्शन करतोय तर याचे ॲक्सिलेशन आपल्याला झिरो दिसायला भेटत आहे. तो फोर्स किती दिसायला भेटेल, झिरो दिसायला भेटत आहे. असा पण याचा अर्थ होत असतो. म्हणजे जी युनिफॉर्म व्हेलॉसिटीने पुढे मूव्ह करणारी जी बॉडी आहे तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा फोर्स आपल्याला दिसायला भेटत नाही. तर हे जे काही या प्रकारचं जे काही इक्विलिब्रियम असतं याला म्हणतो मी फक्त इक्विलिब्रियम शब्द वापरतो. याला शब्द का वापरतो मी, याला मी इक्विलिब्रियम शब्द वापरतो. सांगायचं तात्पर्य काय की जे मेकॅनिकलवाले असतात, मेकॅनिकल इंजिनियर, त्यांना पण इक्विलिब्रियम हा शब्द शिकायचा असतो, परंतु इक्विलिब्रियम शब्द शिकायचा असतो, स्टॅटिक इक्विलिब्रियम शिकायचं नसतं. म्हणजे काय की बॉडी जी आहे त्या मोशनमध्ये असतात पण युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये असणार, तर त्या व्यक्तीमध्ये काय करतात ते त्याला इक्विलिब्रियम म्हणून देत असतात. तर लक्षात घ्या, जी बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जाते पुढे, ज्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, तर ती बॉडी इक्विलिब्रियममध्ये असते. काय बोललो मी, जी बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीने पुढे जाते समजा, तर ती बॉडी इक्विलिब्रियममध्ये असते, म्हणजे तिच्यावरती रिझल्टंट फोर्स झिरो असतो असं म्हटलं तरी पण चालेल. ठीक आहे, कारण की ॲक्सिलेशन काय आहे, झिरो. ॲक्सिलेशन झिरो म्हटल्यावरती फोर्स पण काय आहे, झिरो आहे. तर अशा पद्धतीने काय आणि आपल्याला जोडता येते तो इक्विलिब्रियम. तर तो प्रकारचा जो इक्विलिब्रियम आहे त्याला सरळ लोक इक्विलिब्रियम म्हणतात. तर मेकॅनिकलवाले इक्विलिब्रियमचा अभ्यास करतात, पण सिव्हिलवाले स्टॅटिक इक्विलिब्रियमचा अभ्यास करतात. आता स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बरं का, तर स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, हे जे मी सांगतोय तुमच्या भाषेतली आहे बरं का. तुम्ही हे जे मी बोलतोय ना तुमच्या भाषेतली आहे, तर तुम्ही काहीतरी लिहित राहता त्याच्यात, तो मग मला दिसायला भेटेल. आता काय की इक्विलिब्रियम म्हणजे काय त्याच्याबद्दल मेन्शन केलं. आता स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय त्याच्याबद्दल मेन्शन करून घेऊ. ठीक आहे, जर आता बघा इक्विलिब्रियम म्हणजे काय की नेट फोर्स एखाद्या बॉडीवरती लागणारा जर का झिरो असेल त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणत असतो. तो इक्विलिब्रियम म्हणजे काय बरं का, एखादी युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जाणारी जी बॉडी आहे त्याला आपण इक्विलिब्रियममध्ये आहे बॉडी असं म्हणतो. किंवा समजा स्पेसमध्ये असणाऱ्या सगळ्या बॉड्या या इक्विलिब्रियममध्ये आहेत का, कारण की त्या युनिफॉर्म व्हेलॉसिटीने फिरत असतात. तो स्पेसमधल्या असणाऱ्या बॉड्या ज्या आहेत ते पण कशा असतात, त्या पण इक्विलिब्रियममध्ये आहेत असं म्हणता येईल. मग आता स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बरं का, जे की आपल्याला शिकायचं आता. स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, ती वरची कहाणी झाली. दुसरा भाग होता स्टॅटिक इक्विलिब्रियम, जो आपल्याला शिकायचा असतो. काय बरं का, जर का समजा एखाद्या बॉडीवरती नेट फोर्सेस म्हणजे काय बरं का, समजा एखादा दगड इथं पडलेला खाली, एखादा सरफेसवरती एखादा दगड पडलेला आहे, हा जागेवरून हलतोय का, तो नाही. तर जो जागेवरून जर का समजा हलत नाही आहे ना, याचा अर्थ तो इक्विलिब्रियममध्ये आहे. का बरं का, कारण की याच्या एक्स डिरेक्शनमध्ये असणार. आता टू डी बॉडी काढलेली मी, जी बॉडी तुमच्या समोर पडलेली आहे तो टू डायमेन्शनमध्ये दिसायला भेटते. म्हणजे काय, त्याला डिपेंड करण्यासाठी दोन डायरेक्शनचा वापर करतोय, एक्स आणि वाय. तर माझ्या लक्षामध्ये येते काय बरं का, की बॉडीना इकडे हलते, म्हणजे काय, तो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स तुम्हाला झिरो दिसायला भेटते. म्हणजे एक्स डिरेक्शनमध्ये असणारे जे काही परिणाम आहेत ते तुम्हाला शून्य दिसायला भेटत आहेत. एक्स डिरेक्शनमध्ये मोशन होत नाही आहे, त्याच्यामधले परिणाम तुम्हाला शून्य दिसायला भेटत आहेत, म्हणजे त्यांच्यामधले फोर्सेस किती आहेत, झिरो. वाय डिरेक्शनमधले परिणाम जर बघायला गेलात तो समेशन ऑफ एफ ऑफ वाय तुम्हाला झिरो दिसायला भेटत आहे. म्हणजे वाय डिरेक्शनमध्ये पण मोशन होत नाही, वाय डिरेक्शनमध्ये पण फोर्स होत नाही, फोर्स दिसायला भेटत नाही. तो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो, एफ ऑफ वाय इज इक्वल टू झिरो. आणि समजा या बॉडीला जर का आता तुम्ही लक्षामध्ये घ्या, तुमच्यासमोर पडलेली एखादी वही असेल, ती वही आहे, आणि तुम्ही त्या वहीला सरफेसवरतीच ओरिजिनल सरफेसवरतीच इकडे एक्स ॲक्सिस म्हणतात, आणि ओरिजिनल सरफेसवरतीच इकडे एक्स ॲक्सिस आणि इकडे वाय असं म्हणून देतात. ही वही आहे समजा, ही वही होती आपली, ही वही. तर ही वहीचा हा जो भाग आहे हा एक्स आहे, आणि वहीचा हा जो आहे ना हा वाय आहे. आता वहीला जर का मी अशी घुमवली तर घुमल्यानंतर ती कोणाच्या अबाउट घुमणार, ही एक व्हर्टिकल ॲक्सिस, हे बघा मोबाईलमधून पास होणारी एक व्हर्टिकल ॲक्सिस आहे, त्याच्या अबाउट ती घुमणार आहे. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की याला जर तुम्ही घुमवायला गेलात तर ते कोणाच्या अबाउट घुमणार, ते जे आहे ना ते झेड ॲक्सिसच्या अबाउट घुमणार. तर मी काय बोलतो, मुवमेंट अबाउट झेड, ते घुमतंय का आता, नाही, तर घुमत पण नाही, त्यामुळे मुवमेंट अबाउट झेड पण काय असणार, झिरो. तर त्यामुळे तुम्हाला म्हणून देतात ॲनालिटिकल कंडिशन म्हणतात. ते ॲनालिटिकल कंडिशन काय असतात ते सांगा म्हणतात. तर मग
स्टॅटिक इक्विलिब्रियम मी कोणाला म्हणतो आहे की समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो असेल, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू झिरो असेल आणि समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू जर का झिरो असेल तर आपण म्हणणार की 2D मध्ये डिफाईन केलेली जी काही बॉडी आहे ती कशामध्ये आहे, ती बॉडी जी काही आहे ती इक्विलिब्रियममध्ये आहे. लक्षामध्ये तो काय बोलतो, इफ नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, जर का समजा एखाद्या बॉडीवरती नेट फोर्स ॲक्टिंग जो काय तो जर झिरो असेल तर त्या बॉडीला मी ती बॉडी स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे असं मी बोलतो. सो बॉडी इज अ रेस्ट, बॉडी कशामध्ये असणार, बॉडी रेस्टमध्ये असणार, बॉडी स्टॅटिक असणार. परंतु वरचा जो इक्विलिब्रियमची कन्सेप्ट सांगितली होती त्याच्यामध्ये बॉडी रेस्टमध्ये नाही आहे, ती बॉडी स्टॅटिकमध्ये नाही आहे, ती बॉडी फिरते मोशनमध्ये आहे, ती बॉडी मोशनमध्ये आहे परंतु त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. भलेही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट जरी असली तरी सुद्धा त्याला मी म्हणणार की ती बॉडी कशामध्ये आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. ठीक आहे. आणि ते मेकॅनिकलवाले शिकतात पण आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम शिकत असतो. तो नेट फोर्स ऑन द बॉडी इज झिरो, नेट फोर्स तिथे पण झिरो होता, इथे पण नेट फोर्स झिरोच आहे परंतु ते मोशनमध्ये होतं, इथं स्टॅटिकमध्ये आहे. सो हे काय बरं का, सो बॉडी इन अ रेस्ट ऑर स्टॅटिक देन ओनली बॉडी कॅन बी क्लासिफाईड अंडर द स्टॅटिक इक्विलिब्रियम. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग झालं, ब्रिजेस झाले, सर्व स्ट्रक्चर आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्ट्रक्चर जे काय आहेत जे रेस्टमध्ये आहेत, स्टॅटिकमध्ये आहेत, ते स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहेत असं आपल्याला बोलता येईल. ठीक आहे. ते क्लिअर झालं, ते क्लिअर झालं राईट. तर तुम्हाला काय आला का इक्विलिब्रियम म्हणजे काय बरं का, तो इक्विलिब्रियम असतो मेकॅनिकलवाले इक्विलिब्रियम जो शिकतात त्या इक्विलिब्रियमचा मिनिंग काय होत असतो तो तुम्हाला मी समजून सांगितला. तर ते इक्विलिब्रियम कोणाला म्हणतात बरं का, मेकॅनिकलवाले ते म्हणतात की जर का बॉडी मोशनमध्ये जर का असली तरी सुद्धा ती इक्विलिब्रियममध्ये आहे असं मी कधी म्हणणार, जर का त्याची व्हेलॉसिटी शून्य, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, सो युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जर का असेल तर ॲक्सिलरेशन आपल्याला झिरो दिसायला भेटणार, त्यामुळे नेट फोर्स त्या ठिकाणी बॉडीला वरती झिरो असेल. तुम्ही म्हणणार की बॉडी तर मोशनमध्ये नेट फोर्स काय झिरो, नेट फोर्स झिरो असतो. ठीक आहे. तो नेट फोर्स सुद्धा त्या ठिकाणी झिरो असणार आहे. तर हे दोघं केस आपण कव्हर करून झालेला आहे. आता पुढची कन्सेप्ट आपल्याला शिकायची म्हणजे कॉम्पॅटिबिलिटी. कॉम्पॅटिबिलिटी TBILITY, तर कॉम्पॅटिबिलिटी TY हां इथं कॉम्पॅटिबिलिटी. आता काय असतं गड्या कॉम्पॅटिबिलिटी समजून घेऊया. हां, कॉम्पॅटिबिलिटी म्हटल्यावरती काय बरं का, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की कॉम्पॅटिबिलिटी मेन्शन करतो आहे, याची कन्सेप्ट दोन पद्धतीने समजवता येते पण मी तुम्हाला बेसिक लेवलला सांगतो मी काय बरं का. आता मी ना एक डायग्राम दाखवतो आहे, खाली समजा मी एखादा बीम दाखवतो, इथं एखादा बीम दाखवतो आहे आणि इथं जे ना इथं हा जॉईंट दाखवतो आहे आणि इथं पण जो ना हा एक सपोर्ट दाखवतो आहे. ठीक आहे. तर दोघं ठिकाणी माझे दोन सपोर्ट दाखवलेले आहेत. या बीमला धरण्यासाठी हे दोन सपोर्ट दाखवण्यासाठी मी असं आयडियलाइज स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आता जर का समजा मी असं करून टाकलं, वरून लोड लावला आणि लोड लावल्यामुळे जर का समजा मी असं करून टाकलं काही, तर असं जर करून टाकलं तर मला सांगा हे बरोबर आहे का, हे बिलकुल बरोबर नाही. कारण की इथं मेकॅनिझम तयार झालं आहे, असं थोडी असतं. लोड आल्यानंतर आपण काय म्हणतो, बाबा असं वाकत होतो, तो असं वागतो, हे आपल्याला माहिती आहे, आपल्याला शिकवलेलं आहे. आपण 4 वर्षामध्ये आपण काय शिकवलेलं आहे की समजा असा आहे एखादा बीम आहे आणि या बीमवरती समजा असा लोड आला, तर लोड आल्यानंतर असाच वागतो, हे पक्का आपल्याला माहिती आहे. लोड आल्यानंतर तो असा वागतो, असं जर तुम्ही बघायला असं जर का कोणी काढून दिलं तुम्ही काय म्हणणार, यातलं योग्य नाही गड्या, असं काही आम्ही शिकलेलो नाही आहे. हे ॲक्च्युली हे स्ट्रक्चर नाही, हे एक तर स्ट्रक्चरचं मेंबर तर नाही, हा मेकॅनिझम तयार होतं इथं असं आपण म्हणणार. तुम्ही म्हणणार इथं साखळी आहे, हे साखळी असेल, इथे कुठेतरी हिंज असेल, त्या हिंजमुळं असं तयार झालं असं तुम्ही म्हणून देणार. तुम्हाला मग तुम्ही काय म्हणणार, असं बनेल ते, पण कधी बनेल, जर का समजा इथं कुठे जर का साखळी घातलेली असेल, तर साखळी जर का घातली, साखळी कोणती आपली साखळी असते ना तसली, त्याला हिंज म्हणतो आपण, तसली साखळी जर का घातली असेल ना तर ते असं होऊन जाईल बा, असं तुम्ही म्हणणार. परंतु कधी साखळी पण नाही आहे तर मग ते असं कशाला वाकेल, तुम्ही म्हणाल की चुकलं बरं का, चुकले, तो मग तुम्ही काय म्हणणार की स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल नाही आहे. राईट की नाही. जर मी असं दाखवलं ना हे स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल नाही, याचा अर्थ काय बरं का, की ॲक्च्युली जसं दाखवायला पाहिजे तसं तो दाखवत नाही आहे, तो स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल नाही आहे, ते स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल नाही. याला समजून घेण्यासाठी आपण काय करणार, दोन कन्सेप्टला आपण याच्यामध्ये शिकणार, 2 नाही 3. तर आपल्याला काय शिकायचं बरं का, आपल्याला कॉम्पॅटिबिलिटी ऑफ सपोर्ट शिकायचं आहे, आपल्याला कॉम्पॅटिबिलिटी ऑफ जॉईंट शिकायचं आहे. तो कॉम्पॅटिबिलिटी ऑफ सपोर्ट, कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर आणि कॉम्पॅटिबिलिटी ऑफ जॉईंट, हे 3 आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत. आणि तिघानंतर तुम्हाला कळून जाईल काय की कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे काय असतं. ठीक. तर कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, तुम्ही तो नाव लिहिलं असणार तर तुम्ही त्याच्या खाली डिफिनेशन पटकन लिहून घ्या, एका वाक्यात लिहून जाईल. सो द कंटिन्युअस ऑर गुड फिट ऑफ मटेरियल or member or component while being deformed under loading is called as compatibility. compatibility काय म्हणले बघा,
ॲक्च्युली कंटिन्युअस लिहिलं तुम्ही, त्या कंटिन्युअसला तुम्ही जागेवरती हे करून कंटिन्युटी करून टाका. द कंटिन्युटी ऑर गुड फिट ऑफ द मटेरियल ऑर मेंबर कॉम्पोनंट वाईल बिंग डिफॉर्म अंडर द लोडिंग. लोड आल्यानंतर जे की आहे तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की जसं पाहिजे तसं आपल्याला भेटतं आहे. जसं पाहिजे तसं आपल्याला भेटतं आहे म्हणजे काय बरं का. आता मला सांगा, मी स्टीलचा मेंबर वापरला आहे. बघा, मी बिल्डिंगमध्ये स्टीलचा मेंबर वापरला आहे आणि लोड आल्यानंतर जो आहे ना तो डायरेक्ट चुरा होतो आहे. मला सांगा, जर मी स्टील वापरलेला आहे, लोड आल्यानंतर जर का तो चुरा होत असेल तर तो कॉम्पॅटेबल आहे का? बिलकुल पण कॉम्पॅटेबल नाही आहे. का? कारण त्याने बेंड व्हायला पाहिजे होता. त्याने जे दाखवायला पाहिजे ते दाखवायला पाहिजे होता. बरोबर की नाही? आता प्रत्येकाचे गुणधर्म आहेत. काहीतरी बोलल्यानंतर आपोआप राग बाहेर येतो, ह्या त्याचा गुणधर्म झाला. परंतु काहीतरी बोलल्यानंतर जर का समजा अचानक जर का तो एकदम हसतोय तर तुम्ही काय म्हणणार? पश्चिमेकडून सूर्य उगला. बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला काय दिसायला भेटेल की यार हा दररोज असा वागत होता, परंतु आज नवीनच काहीतरी वेगळं वागतोय. तो एक असं आपल्याला दिसायला भेटत आहे. स्ट्रक्चर जो काही आहे, the continuity or good fit of the material or member components while being deformed under the loading is called compatibility of the structure. Compatibility of structure. तर 3 पद्धती आता तुम्हाला सांगतो मी. कॉम्पॅटिबिलिटी ऑफ द मेंबर एक करून आपण समजून घेत असतो. तो पहिली काय आणि काय दिसायला भेटत असते. कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर समजण्यासाठी तुम्हाला मी पहिलं एक शिकवतो आहे. कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर. कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर. आता हे कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर काय असते बरं का, याच्याबद्दल डिस्कशन करून टाकू. कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर समजण्यासाठी समजा मी तुम्हाला काय करतो, एक डायग्राम काढतो, हळूहळू गोष्टी क्लिअर होतील. समजा मी एक बीम काढला आहे तुमच्यासमोर, आयडियलाइज स्ट्रक्चर काढून दाखवतो आहे. हे आयडियलाइज स्ट्रक्चर आहे एखाद्या कॅन्टिल्युलर बीमचं. तो कॅन्टिल्युलर बीमचा आयडियलाइज स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर टाकलेला आहे आणि ते एक लोड लावतो मी फ्री एंडला. तो फ्री एंडला एक लोड लावते, अमाऊंट आहे त्याची पी काही तर. ठीक, ओके. आता मला काय दिसायला भेटेल की यार हा जो आहे ना हा बेंड होतोय बरं का. हा जो आहे ना हा रोटेट थोडी होणार, हा बेंडच होणार, राईट. कारण की फिक्स सपोर्ट आहे इकडे, तो हा बेंड होताना असा पण दिसायला भेटतोय. परंतु बेंड तर होतोय. समजा मी तुम्हाला असं दाखवतोय, असा बीम येतो, बेंड तर होतोय, परंतु बेंड होताना ना इथं त्याला क्रॅक गेलेले आहेत बरं का. इथं काय गेले त्याला क्रॅक गेलेले आहेत. सो समजा असं काहीतरी डिप्लेशन झालेलं आहे. किती डिप्लेशन होणार? समथिंग PL³ आहे. ते नंतरच बघू आपण, पण तरी बघा तो डिप्लेशन समजा काहीतरी झालेला आहे. तो एनला लोड आल्यानंतर त्याचं इथं डिप्लेशन दिसायला भेटते, PL³ आहे. परंतु हा जो बीम आहे ना इथं क्रॅक चालला गेला. जर क्रॅक गेला ना मेंबरमध्ये तर ही जे ना इथं काय बोलणार मी, कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर. आता तुम्ही म्हणणार काय की याला कॉम्पॅटिबल आहे? बिलकुल कॉम्पॅटिबल आहे. याची कंटिन्युटी आणि याचा फिटनेस जो आहे ना तो आपल्याला व्यवस्थित दिसायला भेटत. याची कंटिन्युटी, कारण की काय मला सांगा तुम्ही, लोड आल्यानंतर असा क्रॅक जायला पाहिजे असं आपल्याला अपेक्षित असतं का? बिलकुल बी नाही. तो असला क्रॅक गेलेला आहे तर तुम्ही काय होणार की याची कंटिन्युटी आणि याचा फिटनेस जो आहे तो इथं ब्रेक झालेला आहे. तो आता जो काय आहे ना कॉम्पॅटेबल नाही. तर देअरफॉर मी काय म्हणणार, इथं वाक्य काय म्हणणार, कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड. बघा तडा गेलेला आहे ना आतमध्ये, तो तडा गेल्यानंतर काय, सो कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड because of fracture in member. आलं. सो लक्षात घ्या, कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड झालेली नाही आहे. का? कारण की या ठिकाणी तडा गेलेला आहे आणि कॉम्पॅटिबिलिटी कोणाची आहे? ही कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर आहे. लक्षामध्ये घ्यायचं, त्या मेंबरने जे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे होतं, पण दिलं काहीतरी नवीनच. तुम्ही म्हणणार की तो कॉम्पॅटिबिलिटी नाही आहे. तो कॉम्पॅटिबिलिटी ऑफ द मेंबर डज नॉट सॅटिस्फाईड अशा पण तुम्ही मेन्शन करू शकता. ही कहाणी पुढे जाऊन तुम्हाला शिकवेल मी, तर तुम्हाला येऊन जाईल. पण एक बेसिक लेवलला जानकारी राहू द्या की कॉम्पॅटिबिलिटी ऑफ मेंबर काय असते. ठीक, हे झालं. तर मेंबरमध्ये फ्रॅक्चर असल्या कारणामुळे आपण काय बोलतोय की मेंबर जो आहे ना तो मेंबर कॉम्पॅटिबल नाही आहे. आता जर का समजा फ्रॅक्चर वगैरे झालं नसतं, तुम्ही म्हणलं असतं काय की गुड फिट आहे, हा कंटिन्युटी दाखवतोय, गुड फिट आहे मेंबर. ठीक आहे, लोडिंग आल्यानंतर चांगला जसं पाहिजे तसा तो डिफॉर्म होतं आहे आणि तुम्ही म्हणणार की हा काय आहे, याचा कॉम्पॅटिबिलिटी आपल्याला दिसायला भेटत आहे. तो पॉईंट क्लिअर झाला असा. दुसरी बात इथं मेंबरची दाखवतो. अजून दुसरं एक्झाम्पल आपण घेऊन बघू. काय बरं का, मेंबरचे खूप सारे तुम्ही उदाहरण देऊ शकतात की नको असं व्हायला पाहिजे होतं, झाला काहीतरी वेगळाच, राईट की नाही. तर त्याच्यानुसार तुम्ही कॉम्पॅटिबिलिटी मेन्शन करू शकतात. आता हवाला एक बीम काढून दाखवतोय. आता लोड टाकलाय समजा मी या इकडच्या मेंबरवरती, तो या बीमच्या इकडच्या मेंबरवरती जेव्हा मी लोड टाकतोय तो हा डिफॉर्म होतोय समजा अशा पद्धतीनं, राईट. हा डिफॉर्म होतोय समजा अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला विचारणार, असा डिफॉर्म होतोय तर हे बरोबर आहे का रे? हे असलं बरोबर आहे का? तर तुम्हाला विचारलं मी, असं बरोबर आहे का? तर तुमच्या लक्षामध्ये येईल, तुम्ही काय म्हणणार की इथं जे की आहे इथं मध्ये कधी पण हिंज किंवा रोलर सपोर्ट असतो आणि तुम्हाला इलॅस्टिक कर्व शिकवणारी पुढे जाऊन इलॅस्टिक कर्व याची जर बनवायला गेला तर अशी कर्व कधी बनतच नाही की इथं येऊन ती अचानक सडनली स्टॉप होऊन जाईल. ही जी काही इलॅस्टिक कर्व आहे याचा स्लोप असा सडनली स्टॉप होत नाही. तर कसं बनतं बरं का, हे नेहमी असं बनताना दिसायला भेटत असतं. ठीक, तो अशा पद्धतीने दिसायला भेटते. ठीक,
तो हा जो आहे ना हा असा बनतो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. जर मी इथं लोड जर लावत असेल ना तर याची इलॅस्टिक कर्व अशी बनणार आहे, अशी बनणार आहे. स्लोली स्लोप कसा चेंज होतो राहतो बघा. स्लोप कसा चेंज होतो आहे, हा स्लोप असा आहे, हा स्लोप असा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे, असा असा चढ उतार बघा. चढ उतार, उतरती हळूहळू चढती 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 उतरती. तो स्लोप जो काही आहे तो स्लोप हळूवार चेंज होतो आहे. सडनलीच कुठे चेंज, हे बघा असं येतो ना असा होऊन जातो आहे. असं नाही चालत, असं चालत नाही, राईट की नाही. तो इलॅस्टिक कर्व अशी बनत नाही. याचा अर्थ काय बरं का, की हा सुद्धा जो आहे ना हा सुद्धा कॉम्पॅटिबल नाही आहे. तो इथं काय लिहिणार बरं का मी, इथं ना इथं हे जे काही हे तुम्हाला काढून दाखवलं ॲक्च्युली असं बसायला पाहिजे होतं, बट हे जे काही आहे हे कॉम्पॅटिबल नाही. तो मेन्शन करताना मी काय म्हणणार, कॉम्पॅटिबिलिटी नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ सडन चेंज इन स्लोप ॲट बी, राईट ना. तो मेंबरवरती लोड लावल्यानंतर इलॅस्टिक कर्व अशी बनत होती. स्लोप हळूहळू बघा उतरती झाली, हळूहळू चढती झाली आणि अचानक बघा असं सपाटून गेला. तो सडन चेंज ॲट अ बीच्या ठिकाणी मला सडन चेंज ठिकाणी दिसायला भेटला. त्यामुळे जे की ना हे स्ट्रक्चर तो काय बोललो मी, कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ द सडन चेंज इन द स्लोप बी. ओके, ती गोष्ट आपल्याला दिसायला भेटत आहे. आता कॉम्पॅटिबिलिटी ऑफ सपोर्ट, तो कॉम्पॅटिबिलिटी ऑफ पहिले काय शिकवले मी तुम्हाला, कॉम्पॅटिबिलिटी ऑफ द मेंबर हे समजून झालं. ठीक आहे. तो मेंबर खूप सारे उदाहरणं देता येतील, खूप सारे उदाहरणं तुम्हाला देता येतील. मागे पण उदाहरण दिलं अशा पद्धतीने, हे देऊन दिलं होतं लोड लावून देणं असं सांगून दिलं. आता हे कॉम्पॅटिबल आहे का, बिलकुल बी सॉरी हे कॉम्पॅटिबल आहे का, नाही. तुम्ही काय म्हणणार, कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ द व्हॉट, या ठिकाणी हिंज पण नाही आहे तरीसुद्धा हिंजसारखा बिहेव करतोय म्हणून. तर असे खूप सारे नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्हाला देता येतील मेंबरचे कॉम्पॅटिबिलिटी चेक करण्यासाठी. आता आपण बघणार आहे कॉम्पॅटिबिलिटी ऑफ सपोर्ट. कॉम्पॅटिबिलिटी ऑफ सपोर्टबद्दल काय कहाणी, कॉम्पॅटिबिलिटी ऑफ सपोर्टबद्दल मी काय बोलत असतो, समजा मी तुम्हाला एक बीम दाखवतो, गंमत बघा. तो एक आयडियलाइज स्ट्रक्चर तुम्हाला मी काढलेलं आहे, हा वाला आहे कॅन्टिलेव्हर बीम म्हणतात, त्याचा आयडियलाइज स्ट्रक्चर अशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे. आता मला काय लक्षामध्ये येईल बरं का, की जर का समजा मी या टोकाला जर का इकडे जर का फोर्स लावतोय समजा, तर या टोकाला फोर्स लावल्यानंतर याचं डिफ्लेक्शन नक्कीच असं काहीतरी होणार आहे, तुम्हाला कहाणी माहिती. पण जर मी समजा असं जर का करून टाकलं, असं जर मी डिफ्लेक्ट केला तर तुम्हाला हे पटणार नाही. तुम्ही म्हणणार असं थोडी होतं, आपण तर असं शिकलो आहे म्हणे, आपण असं शिकलेलं आहे की अशा पद्धतीने असं शिकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक बात माहिती आहे काय, की जेव्हा पण तुम्ही कॅन्टिलिव्हर सपोर्ट इकडचा फिक्स सपोर्ट बघताय, तुम्हाला माहिती आहे की मेंबर बेंड होतो, मेंबर रोटेट नाही होत. या केसमध्ये काय झालेलं बरं का, मेंबर रोटेट होताना तुम्हाला दिसायला भेटतो. रोटेट म्हणजे काय, सरळ असं खाली घेताना त्याला रोटेट म्हणतो. तो मेंबर इथं काय दिसतोय बरं का, इथं रोटेशन होताना दिसायला भेटतोय ठीक आहे, पण इथं ॲक्च्युली तो बेंड पाहिजे होता, पण इथं रोटेट होताना दिसायला भेटतोय. मग सपोर्ट जो होता हा सपोर्ट फिक्स आहे, पण फिक्स सपोर्टने काय कामं द्यायला पाहिजे, फिक्स सपोर्टने जे काय आहे रोटेशनला अलो करतो का, फिक्स सपोर्ट नाही. रोटेशन होऊ देतो का, नाही. तर रोटेशनला रोखतो रोटेशनला अशा पद्धतीने रोखतो तो, की बाबा रोटेशन होऊ नको, अशा पद्धतीने रोटेशनला तो काय करतो. त्यामुळे डायग्राममध्ये गिवन डायग्राममध्ये असं दिसायला भेटतं आहे की फिक्स सपोर्टने त्याचं काम केलेलं नाही, त्याची कंटिन्युटी दाखवली नाही, त्याचा फिटनेस दाखवलं का, नाही. त्यामुळे हा कॉम्पॅटिबल नाही आहे. तो कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड. सो देअरफॉर तुम्ही तर काय लिहिणार बरं का, आता ही आकृती काढल्याच्या खाली काय लिहिणार तुम्ही. सो फिक्स सपोर्टला इथं मराठीत लिहून घ्या तुम्ही, फिक्स सपोर्टला स्लोप काय असतो, स्लोप 0 असतो. फिक्स सपोर्टला कोणत्याही प्रकारचा अँगल बनत इथं, राईट की ना. इथं अशी उतार बितार दिसायला भेटणार नाही. तो कसा असतो, कसा अशा पद्धतीने असतं येते काय तर, राईट की नाही. तो इथं तुम्हाला बघा ना सरळ आहे, तो इथं वाकलेला आहे का कुठं, नाही. तो इथं स्लोप किती आहे, 0 आहे. तो इथं चढती उतरती आहे का, नाही. सपाट आहे. तो इथं चढती उतरती काही नाही, सपाट आहे. त्यामुळे इथं स्लोप किती असतो, 0. परंतु इथं दिसताना काय दिसायला भेटतंय, की बेंड नाही झालेला आहे, तो रोटेट झालेला आहे. तो तिथं काहीतरी स्लोप आलेला आहे, तो स्लोप काहीतरी आलेला आहे, उतार आलेली ते बघा. त्यामुळे फिक्स सपोर्टला स्लोप 0 असतो, पण इथं दाखवलं काहीतरी वेगळा. त्यामुळे आपण काय मेन्शन करणार, ही आकृती तुम्ही काढलेला आहे नोट म्हणून तुम्ही लिहिलं की फिक्स सपोर्टला स्लोप 0 असतो. आता तिथे कंडिशन काय लिहिणार खाली, कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड. कंडिशन किंवा कम्फर्टेबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ नॉन झिरो. सो बघा, कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ नॉन झिरो स्लोप ॲट
फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्टला काय आहे, काही ना काही स्लोप आहे, तो नॉन झिरो स्लोप. नॉन झिरो म्हणजे काही ना काही, बरोबर आहे ना. फिक्स सपोर्टला काही ना काही सपोर्ट आहे, काही ना काही स्लोप आहे, त्यामुळे आपलं जे काही सपोर्ट आहे तो सपोर्ट कॉम्पॅटिबिलिटी. तो कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ द नॉन झिरो स्लोप ॲट द फिक्स सपोर्ट. अजून उदाहरण देता येईल, एक उदाहरण अजून देता येईल. काय हे बघा, समजा आपण बीमचं उदाहरण घेतो आहे. हिंज सपोर्ट, रोलर सपोर्ट, दिस इज अवर व्हॉट, दिस इज ऑल्सो रोलर सपोर्ट, अशा प्रकारे रोलर सपोर्ट दिला. आता मी लोड लावला समजा या ठिकाणी, तर लोड लावल्यानंतर याची बेंडिंग कशी व्हायला पाहिजे होती, याचा अशा पण इलॅस्टिक कर्व बनती. पण मी दाखवताना आता असं दाखवून दिले, असं दाखवून दिले. हे ओके आहे का, हे ओके नाही का, कारण की या सपोर्ट, हा सपोर्ट काय करणार, हा सपोर्ट धरून ठेवतो ना, पण हे तर उचकलेलं आहे वरती. हे वरती जर का असं उचकलेलं असेल, याने धरून ठेवायला पाहिजे होतं, तर तुम्ही काय म्हणणार, नको यार हे चुकीचं आहे, राईट की नाही. सो काय बोलतो आपण, कॉम्पॅटिबिलिटी या ठिकाणी पण सॅटिस्फाईड झाली नाही. याचं कारण का, कारण की इथं तुम्हाला सपोर्टच्या ठिकाणी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट दिसायला भेटतं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सपोर्टच्या ठिकाणी असं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट कुठे दिसायला भेटणार, असं नाही होणार. एकतर ते सपोर्ट सिंक व्हायला पाहिजे, त्या केसमध्ये असं घडेल, परंतु तर सपोर्ट जागेच्या जागेवरती मेंबरच वरती सरकून गेला, आज थोडी असतं, असं राहणार नाही, राईट की नाही. देअरफॉर तुम्ही मेन्शन काय करणार, आकृती काढल्यानंतर तुम्ही म्हणणार कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड. हे सपोर्टची बघा, सपोर्टची कॉम्पॅटिबिलिटी ती. सो कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ नॉन झिरो वर्टिकल डिस्प्लेसमेंट ॲट सपोर्ट. सो वर्टिकल डिस्प्लेसमेंट बिकॉज ऑफ वर्टिकल डिस्प्लेसमेंट ॲट सी. सो ॲट सी मीन्स वॉट, इथे सी नाव दिलं, राईट, इथे सी नाव दिलं. तुम्ही जी डायग्राम काढली होती असं केलं ना, तुम्ही इथे सी नाव दिलं, ॲट सी और हा सपोर्ट सी वगैरे असं मेन्शन करू द्या. क्लिअर झाला पॉईंट. तर अशा पद्धतीने आपण दोन कवर केले. कॉम्पॅटिबिलिटी ऑफ द सपोर्ट इज ऑल्सो कवर. नाउ कॉम्पॅटिबिलिटी ऑफ द जॉईंट. आता पुढचा काय असणार आहे आपला, तर पुढचा जो तिसरा असेल तो असेल कॉम्पॅटिबिलिटी ऑफ जॉईंट. कॉम्पॅटिबिलिटी ऑफ जॉईंट. आता जॉईंट मेन्शन करतो म्हणजे तुम्हाला जावं लागेल कुठं, तुम्हाला जास्त करून फ्रेमचा अभ्यास करावा लागेल किंवा ट्रस बिल्समध्ये तुम्हाला तिकडे जावं लागेल. आता कशा पद्धतीने बघा, समजा मी एक फ्रेम काढली, ही फ्रेम आहे, ही तुमच्या डोळ्यासमोर जी आहे ती फ्रेम आहे. आता दिसायला काय भेटतं बरं का, कॉम्पॅटिबिलिटी ऑफ जॉईंटबद्दल मेन्शन करतो आहे मी. आता तुम्ही मला माहिती आहे काय बरं का, ही फ्रेम कोणती आहे, ही फ्रेम पोर्टल फ्रेम आहे. तो जी पोर्टल फ्रेम असते तिचे हे जॉईंट आहेत. ते पोर्टल फ्रेम जे असतात तिचे जॉईंट कोणते असतात, रिजिड जॉईंट असतात. का, कारण की पोर्टल फ्रेमला तुम्ही काय म्हणतात, रिजिड जॉईंटेड फ्रेम म्हणतात. ही एक फ्रेम आहे, मी मान्य आहे, परंतु यांचे जे काही जे जुडलेले आहेत ना ते सगळे जॉईंट रिजिड आहेत. आता रिजिड म्हणजे काय बरं का, रिजिड म्हणजे काय बरं का, तर सांगते रिजिड मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं. आता या केसमध्ये रिजिडचा मिनिंग काय घेत असतो, तर हा जॉईंट जो आहे तो रिजिड जॉईंट आहे, कारण की पोर्टल फ्रेम आहे, यांचे जॉईंट हे रिजिड जॉईंटेड असतात. ही बात क्लिअर आहे. आता जर समजा मी असा वरून लोड लावल्यावरती जर असं दाखवलं ना, अशा पद्धतीने मी दाखवतो समजा, ठीक, मी ते अँगल दाखवून देतोय, काहीतरी थिटा दाखवतोय, असं जर मी दाखवलं ना, तर याचा अर्थ लक्षात घ्यायचं की हे सुद्धा चुकीचं आहे. इथं पण कंटिन्युटी आणि फिटनेस दिसायला भेटत नाही, इथं पण कंटिन्युटी आणि फिटनेस दिसायला भेटत नाही आहे. इट डज नॉट सॅटिस्फाईड द कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन. तिथे कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही आहे. तुम्ही म्हणा असं कसं काय बरं का, असं तर होणारच आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण हा मेंबर वागतोय तर इथं हा वाला मेंबर वाकलेला इथं स्लोप काढतो असं समजा. हा मेंबर वाकलेला आणि हा जो इका हवाला असतो, सुरुवातीला याच्यामधला अँगल 90 डिग्री होता की नाही. कलर बदलून दाखवतो, हे बघा, सुरुवातीला याच्यामधला अँगल किती होता, राईट, तो 90 डिग्री होता. आता हा जॉईंट रिजिड जॉईंट आहे, आणि रिजिड जॉईंट काय असतो माहिती आहे का, रिजिड जॉईंट म्हणजे वेल्डिंग. रिजिड जॉईंट म्हणजे काय, वेल्डिंग. तुम्ही जर का इथं लोड लावला ना, तर लोड लावल्यामुळे काय होईल, ही वेल्डिंग जी आहे ना ही जर खाली गेली ना, तर हा इकडचा पण काय होईल, हा जॉईंटचा जॉईंट पुरा जॉईंट घुमून जात असतो. हा जॉईंट घुमून जाईल, हे खाली होऊन जाईल, आणि हा जो आहे ना हा इकडे असं काहीतरी होऊन जाईल. तो जॉईंटचा जॉईंट घुमून जात असतो, मेंबर काही घुमत नाही. रिजिड जॉईंटमध्ये जॉईंट घुमतो, म्हणजे जॉईंटचा जॉईंट हे होऊन जाईल, जॉईंटवरती हे होईल. हा जॉईंट जो आहे ना, हा जॉईंट जसा तसा असं होऊन जाईल, मेंबर जसे तसे होतील, राईट की ना. अशा पद्धतीने म्हणजे सुरुवातीला जो काही यांच्यामधला अँगल 90 डिग्री होता, 90 डिग्री होता, लोड आल्यानंतर हा असा झाला ना, हा असा व्हायला पाहिजे होता, असं काहीतरी डिफ्लेक्ट होत असतो. मग लक्षामध्ये येतं समजा काय बरं का, की लोड आल्यानंतर तो अशा पद्धतीने डिफ्लेक्ट होत आहे, तर पण मेंबरमधला जो अँगल आहे तो बरकरार राहायला पाहिजे. बरकरार म्हणजे काय, जसा तसं दिसायला पाहिजे. इथं तो थिटा 90 होता ना, तो आता 90 तर 90 राहायला पाहिजे. पण असं दिसतंय का आता सध्यासाठी, तर सध्याची जी पहिली आकृती मी तुम्हाला काढून दाखवली होती, ती वाली कंडिशन आणि ही वाली कंडिशनमध्ये फरक काय दिसायला भेटतो बरं का, की अँगल जो आहे जसा दोघांमधला अँगल मेंटेन राहायला पाहिजे होता, पण आकृती मी अगोदर काढली त्याच्यामध्ये मेंटेन नव्हता. त्यामुळे मी काय बोलणार आता कॉम्पॅटिबिलिटीबद्दल. बघा, तो इथं पहिली जी आकृती काढली तुम्ही, त्याच्या खाली तुम्हाला काय लिहायचं आहे, ही जी तुम्ही आकृती काढलेली, इथं जी आकृती काढलेली आहे, तो अशा पद्धतीने मी आकृती दाखवतो आहे. तुम्ही काय म्हणणार बरं का, तुम्ही काय म्हणणार की या ठिकाणी थिटा जो आहे
तो थिटा इथं मी काहीतरी दाखवते, थिटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. थिटा किती पाहिजे, या हा मेंबर आणि हा मेंबर या दोघांमधला थिटा 90 डिग्री पाहिजे. पण लोड आल्यानंतर तो 90 डिग्री राहतोय का, हा बघा बरं का, हवाला अँगल, हवाला आणि हवाला दोघं मेंबर आहे, दोघं मेंबरमधले अँगल बघा बरं का तुम्ही, 90 डिग्री असेल का, नाही. तो थिटा इज नॉट 90 डिग्री, इथं थिटा इज इक्वल टू 90 डिग्री नाही. देअरफोर काय लिहिणार खाली, कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट मेंटेन कॉस सॅटिस्फाईड म्हणा, इज नॉट मेंटेन बिकॉज ऑफ कॉम्पॅटिबिलिटी और कंटिन्युटी. कॉम्पॅटिबिलिटीला तुम्ही कंटिन्युटी शब्द वापरू शकतात का, हा वापरू शकतात, ठीक आहे. तो कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट मेंटेन बिकॉज ऑफ चेंज इन अँगल बिटवीन मेंबर ॲट रिजिड जॉईंट. तो रिजिड जॉईंटला लक्षात घ्यायचं, घुमलता पुरा. आता वेल्डिंग मारलेली, वेल्डिंग म्हणजे रिजिड जॉईंट आहे. तुम्ही वेल्डिंग करून ठेवलेली ना, तो जॉईंट घुमून जाईल, हा जॉईंट घुमून जाईल आणि मेंबर जसे तसे राहतील ना, जॉईंट घुमून जाईल तो, आलं लक्षामध्ये. पण जर असं बघायला गेलं ना, मग आता मुडून जायला पाहिजे होतं, मग असं करा या केसमध्ये, पण मुडून जायला पाहिजे होतं, म्हणजे मग ते चांगलं नाही, ते कंटिन्युटी ब्रेक झाली त्याची. सो कॉम्पॅटिबिलिटी इज नॉट मेंटेन बिकॉज ऑफ द चेंज इन द अँगल बिटवीन द मेंबर ॲट द रिजिड जॉईंट. तर देअरफॉर रिजिड जॉईंट वाटलं तुम्ही तर बी नाव लिहू शकतात, ठीक आहे. सो बी आणि सी वगैरे काय असेल ते अशा पद्धतीने, हा झाला पॉईंट. तो अशा पद्धतीने आपण कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे काय हे कळालं तुम्हाला, की बाबा जसं ते ॲक्च्युली जॉईंटने, मेंबरने, सपोर्ट, लक्षात घ्या काय काय सांगितलं मी 3. तो सपोर्ट झाला, मेंबर झाला आणि जॉईंट झाला. त्यांनी जसं काही काम द्यायला पाहिजे होतं तसं जर का ते देत असतील तर ते फिटनेस आहे, त्यांची काहीतरी कंटिन्युटी दिसायला भेटते. पण जर का समजा नसेल तर कॉम्पॅटिबिलिटीमध्ये ते सॅटिस्फॅक्शन देत नाही आहे, ते कंटिन्युटी देत नाही आहे, अशी बात आपल्या लक्षामध्ये येत असते. तो स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल नाही आहे. आता कॉम्पॅटिबल नाही म्हणजे काय, तो ओके नाही आहे. ओके नाही म्हणजे काय, तो आपल्याला भविष्यामध्ये कुठेतरी जाऊन धोका देणार आहे, असा बी त्याचा मिनिंग आपल्याला दिसायला भेटतो. आता गमत बघा, आता तुम्हाला मी तिघं गोष्टी आपण एकत्रितपणे बोलण्यासाठी एक फ्रेम काढून दाखवतो. समजा ही फ्रेम आहे आपली, ही फ्रेम आहे, तो ही वाली फ्रेम आपल्या नजरेस येते, ही फ्रेम आहे, ही वाली काहीतरी फ्रेम आहे. आता तुम्हाला मी असं बोललो की हा वाला दुसरा मजला आहे ना, ठीक आहे, तो हा जो काही दुसरा मजला आहे, इथून डायरेक्ट इथून जे ना, हे वरचं छप्पर अख्खं उडून गेलं हवेमध्ये, केवढं एवढं, हे अख्खं उडून गेलं. जर मी असं बोललो ना तर तुम्ही काय म्हणणार, या फिटनेस नसेल त्याचा काय नसेल, फिटनेस नसेल, कंटिन्युटी नसेल त्याची, कॉम्पॅटिबिलिटीमध्ये सॅटिस्फाईड होत नाही तो. मग आता तुम्ही कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड होत नाही, मग कोणत्या कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड होत नाही बरं का, लक्षात घ्या. तुम्ही म्हणणार जॉईंट कोणता होता, रिजिड जॉईंट होता. आणि रिजिड जॉईंट काय असा उडून चालला जातो का, रिजिड जॉईंट म्हणजे शब्द बघा काय आहे, रिजिड जॉईंट आहे. तो रिजिड जॉईंट का उडून चालला जातो का, नाही. तो आपण काय म्हणणार बरं का, आपण पहिलेच मेन्शन केलेलं आहे की फ्रेम आपली रिजिड जॉईंटेड असते. आणि आता मी काय बोलतोय की वरती 2 छप्पर उडून चालले गेले, असं कसं जाईल, तुम्ही तर रिजिडली जॉईंट केलं तर त्याला कसं काय जाणार ते, राईट की नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही काय म्हणणार, कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड होत नाही. कोणती, जॉईंटची कॉम्पॅटिबिलिटी या ठिकाणी सॅटिस्फाईड होत नाही. जर का असं घडत असेल तर जॉईंटची कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड होत नाही असं तुम्ही म्हणणार, लक्षामध्ये असं तुम्ही म्हणणार. तो ही वाली बात आपल्या लक्षामध्ये, तर जे द्यायला पाहिजे ते देत नसेल ना तर ते कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड होत नाही असं आपण बोलणार. तुम्हाला कळालं का काही हातपर्यंत, हा पॉईंट इथपर्यंत क्लिअर झाला, क्लिअर आहे का हे. हां, आता एक नोट पॉईंट लिहायचा आहे. नोट पॉईंट काय लिहायचं आहे, मराठीत लिहायचं आहे. जर जॉईंट कॉमा मेंबर आणि सपोर्ट, जॉईंट मेंबर आणि सपोर्ट यापैकी कोणत्या एका कंडिशनची कॉम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाईड झाली नसेल किंवा झाली नाही तर स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल नाही आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तिघांपैकी एक जरी समजा जॉईंटचं आपल्याला दिसायला भेटेल की जॉईंटमध्ये कॉम्पॅटिबल नाही आहे किंवा सपोर्टमध्ये कॉम्पॅटिबल नाही आहे किंवा समजा मेंबरमध्ये कॉम्पॅटिबल, तिघांपैकी एक जरी कॉम्पॅटिबलची कंडिशन जर का बसली नाही ना तरी सुद्धा पूर्ण स्ट्रक्चर जे काही आहे ना, अख्खं स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल नाही आहे. सो अख्खं स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल. आता जसं की ती फ्रेम दाखवली होती आणि त्या फ्रेमला जॉईंट जे आहे ना, आपण काय बोललो, जॉईंट उडून चालले गेले म्हणे, आज थोडी होईल. मग तुम्ही काय म्हणणार, अख्खं स्ट्रक्चर काय कॉम्पॅटिबल. तो आता काय म्हणणार, अख्खं स्ट्रक्चर कॉम्पॅटिबल नाही आहे.
अख्खं स्ट्रक्चर कंटिन्युअस नाही आहे, अख्खं स्ट्रक्चर फिट नाही आहे. क्लिअर आहे का? तर स्ट्रक्चरचं फिटनेस आणि कंटिन्युटी ओळखण्यासाठी कॉम्पॅटिबिलिटीची एक टर्म असते, ती आपण समजून घेतली. मला प्रामाणिकपणे सांगा, इथपर्यंत क्लिअर झालं का? इथपर्यंत क्लिअर झालं का? हो. आता पुढचा असतो आपला फ्री बॉडी डायग्राम. तो आता फ्री बॉडी डायग्राम का असतो बघा. सो फ्री बॉडी डायग्राम, आता फ्री बॉडी डायग्राम ही शेवटची कन्सेप्ट आहे आपली. मग आपल्या सिलेबसकडे आपण वळतो. तर आपल्या सिलेबसकडे आपण वळणार. आता फ्री बॉडी डायग्राम काय असते बरं का रे? आता फ्री बॉडी डायग्राम समजवण्यासाठी तुम्हाला मी एक कहाणी सांगतो सुरुवातीला, जेणेकरून तुम्हाला आता कळून देईल की फ्री बॉडी डायग्राम काय असते. हा स्लॅब आहे समजा, वरती एक स्लॅब आहे, हा स्लॅब आहे. या स्लॅबमध्ये टांगला आपण हा पंखा. ठीक आहे, हा पंखा आहे. तो पंखा जो आहे, पंखा दाखवताना जरा इज्जतीत दाखवतो आहे बघा, अशा पद्धतीने हा पंखा आहे. राईट, हा पंखा आहे. तो आता मी काय करतो आहे, पंखाचं काही ना काही वजन असेल, पंखाचं वजन खाली लागते. परंतु तुम्हाला दिसायला भेटते वजन खाली लागते, पंखा ते काही पंखा खाली येऊन जातो का? नाही. तुम्ही म्हणणार का? याचं कारण काय? कारण की याला धरून ठेवलं आहे. याला धरून ठेवलेलं आहे आपण. तर याला धरून ठेवलेलं आहे. मग धरून ठेवलं, याचा मिनिंग काय होत असतो? याचा मिनिंग असा होत असतो की आतमध्ये काय जनरेट झालं असेल बरं का? आतमध्ये काहीतरी ताकद जनरेट झाली असेल. कोणती ताकद? ही वाली ताकद. काहीतरी त्याला वरती असं ओढत असेल, असं काहीतरी मध्ये ओढत असेल, काहीतरी असे 3 फोर्सेस मध्ये जनरेट झाले असतील, गड्या असतील काही ना काही आतमध्ये. शेअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट तयार झालेलं असेल आतमध्ये. कारण की शेअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट, टॉर्शन, बिडशन हे सगळे इंटरनल फोर्सेस असतात, हे तुम्हाला माहिती आहे. राईट. तुम्ही काय बोललो की पंख्याचं जे वजन आहे, ते वजनामुळे वजन खाली लागते, पण पंखा खाली येऊन जातोय का? नाही, जागेवरच फिरतोय की नाही. मग वजन लागतंय किंवा समजा फिरतोय, मग बेंडिंग मुवमेंट पण आतमध्ये येईल. या रॉडमध्ये काय काय येईल? या रॉडमध्ये अलॉंग द ॲक्सिस वरती फोर्स लागल, बरोबर की नाही? शेअर फोर्स पण येईल आणि बेंडिंग मुवमेंट पण येईल. का? पंखा घुमतोय, त्या कंडिशनमुळे तिघं फोर्सेस आतमध्ये जनरेट होत असतील. म्हणजे काय की जर का समजा जर मी याला कापला, तर कापल्यावरती काय होईल? पंखा खाली पडून जाईल, बरोबर? कापल्यानंतर पंखा खाली पडून जाईल. का खाली पडला तो? कारण की त्याला धरणारा कोणी नव्हता. धरणारा कोण होते? धरणारा होता शेअर फोर्स होता, बेंडिंग मुवमेंट होती, राईट की नाही? तर स्लॅबमध्ये अडकवल्यानंतर हे जे काही होते ना, यातले तीन जण इथं होते आतमध्ये, राईट की नाही? पण मी जर का समजा त्याच ठिकाणी कापल्यानंतर जर माझ्या हाताने जर का त्याला पकडून घेतलं, तर माझ्या हाताने काय केलं बरं का? माझ्या हातामध्ये शेअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट हे सगळं जनरेट होऊन जाईल आणि त्यांच्या मदतीने मी त्या पंखाला धरू शकतो. आलं लक्षामध्ये? तो जो पंखा होता, त्या पंखाला मी टांगून धरलेला आहे, तो जाग्यावरती आहे, राईट. पण त्या पंख्याचं जर का ही कांडी जर का रॉड मी कापला, तर तो खाली पडून जात असतो. तो काय होऊन जातो? खाली पडून जात असतो. परंतु त्याच्याऐवजी मी काय केलं? कापल्यानंतर मी त्याला माझ्या हाताने धरून टाकला. तो माझ्या हाताने धरून टाकला. मग काय बरं का? त्याच्या वजनाला रोखण्यासाठी माझ्या हातामध्ये काहीतरी इंटरनल फोर्सेस तयार झालेले आहेत त्यांच्या मदतीने. मग आता तो रॉड असो, मग हात असो, काही पण असू द्या, त्यांच्या आतमध्ये काही ना काही फोर्सेस आतमध्ये तयार होणार आहेत की नाही. आता मी काय करत असतो, मेंबरला कापल्यानंतर आतमध्ये काय होते ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आतमध्ये लक्षात घ्या, मी सेपरेट करतो. मी पंखा व्यवस्थित काढून दाखवतो. पुन्हा हा स्लॅब आहे, हा रॉड आहे आणि हा आपला पंखा आहे. याला मी जर इकडून अशा पद्धतीने जर का कापला, तर कापल्यानंतर तुम्हाला काय दिसेल भेटेल बरं का? की याचं वजन जे नाही, वजन खाली लागत होतं, राईट. याचं वजन खाली लागत होतं आणि इथं काय होतं बरं का? इथं जर बघायला गेलं, इथं मला दिसायला भेटेल की वरती 3 जण होते, अशा पद्धतीने दिसायला भेटेल. तो हे जे काही एक डायग्राम तुमच्या नजरेसमोर बनते, याला मी फ्री बॉडी डायग्राम बोलतो. तो मी सांगायचं तात्पर्य काय बरं का? की अभ्यास करण्यासाठी आपण काय करत आहोत? मेंबरला डायरेक्ट सेपरेट करून टाकत असतो. तोच मेंबरला सेपरेट करून आपण अशा पद्धतीने काहीतरी देत असतो. जसं की तुम्हाला मी आता लिहून देईल की काय असतं ते. तो फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय असते त्याच्याबद्दल आपण लिहून घेऊ. एक वाक्यामध्ये आपण ती डेफिनेशन बघून घेऊ आणि त्याच्याबद्दल आपण रिपिटेशन करत राहू, जेणेकरून ते फ्री बॉडी डायग्राम काय असते ते कळून जाईल आपल्याला. तर एक कहाणी तुमच्या लक्षामध्ये आली, आपण याला डिफाईन करतो आणि पुन्हा मी इकडे येतो वाटल्यास ते काय असं सांगतो. तर डिफिनेशन बघा बरं फ्री बॉडी डायग्रामची काय. इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ बॉडी. इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द बॉडी with all forces. कोणते ऑल फोर्सेस म्हणतो मी? ब्रॅकेटमध्ये लिहितो इंटरनल अँड एक्सटर्नल ॲक्टिंग अपॉन इट. ओके. सो इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द बॉडी विथ ऑल फोर्सेस. कोणते? इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्सेसचं रिप्रेझेंटेशन आपण ग्राफिकल फॉर्ममध्ये दाखवतो. म्हणजे तो मेंबर जो काही आहे ना, त्याच्या इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्सेसबद्दल मी काय केलं आहे, आकृती काढून घेतली, एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं आहे. खूप सारे उदाहरणं देता येतील, त्याच्यावरून तुम्हाला कळून पण जाईल. जसं काय बरं का? आता बघा, समजा मी काय केलं आहे, इथं जे काही ना, तुम्हाला अशा पद्धतीने मी एक डायग्राम दाखवतो आणि म्हणलो मी फ्री बॉडी डायग्राम काढा. समजा अशा पद्धतीने डायग्राम आहे.
राईट. असं कापून दाखवलेलं आहे इथं कापून दाखवलं. तर इथं जर का कोणी मला इथं असं कापून जर का दाखवलं असेल आणि म्हटलं असेल की याची फ्री बॉडी डायग्राम काढून दाखव, इथून कापून दाखवलं आहे किंवा समजा इथून कुठून तरी कापून दाखवलं आहे, तर मी काय करणार, कापलेला जो काही हा पोर्शन आहे, कापलेला पोर्शन जो असतो तो काय करत असतो आपण, कापलेला पोर्शन आपण तिथून मेन्शन करत असतो. ठीक. तर मग आता काय करणार बरं का, इथून जर मी कापलेला असेल तर कापल्यानंतर मी दाखवणार काय, इथं जर का असा लोड लागला असेल तर आपल्या लक्षामध्ये येईल की वरून हा लोड असा लागतोय, राईट, वरून हा लोड असा लागतोय आणि इथं काहीतरी जनरेट झालं असेल गड्या, असा काहीतरी फोर्स विरुद्ध जनरेट झाला असेल आतमध्ये मेंबरमध्ये, काहीतरी असा ॲक्सेल झाला असेल, काहीतरी मुवमेंट झाली असेल, हे मी दाखवणार. तेही याची काय बनवून देईल, फ्री बॉडी डायग्राम बनवून देईल या इकडच्या पोर्शनची, किंवा इकडच्या पोर्शनची पण फ्री बॉडी डायग्राम मला दाखवता येईल. तर मग हे समजवण्यासाठी मी काय करतो, तुम्हाला 2 प्रकारचे फ्री बॉडी डायग्रामबद्दल मेन्शन करतो. पहिलं काय बरं का, डिफिनेशन तुम्ही लिहिली असेल की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आपल्याला कशावरती, तर बॉडी विथ ऑल फोर्सेस, इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्सेस त्याच्यावरती दाखवायचे. ठीक. तर बॉडीवरती इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्सेस दाखवून ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे, ज्याच्यामध्ये इंटरनल एक्सटर्नल फोर्सेस आपल्याला दाखवायचे असतात. डिफिनेशन झाली. आता आपण काय करणार, आपण लिहिणार तुम्हाला पहिला फ्री बॉडी डायग्रामबद्दल सांगतो. स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चर समजा. स्टॅटिकली डिटर्मिनेंट म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही, पण तरी आपण एक समजून चालतो की बाबा एक असते बा असं, नंतर आपण डिस्कशन करूच. तर स्टॅटिकली डिटर्मिनेट. आता स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चर आहे, तर याच्याबद्दल स्टेप्स आहेत, सगळे स्टेप्स आहेत, 3 स्टेप आहेत. त्या 3 स्टेपाच्या मदतीने आपण फ्री बॉडी डायग्राम बनवत असतो. परीक्षेमध्ये तुम्हाला काय एखादं स्ट्रक्चर देऊन देतील आणि म्हणतील की सांगायची योग्य फ्री बॉडी डायग्राम ओळखा, त्याची योग्य फ्री बॉडी डायग्राम ओळखा आणि ते काढता यायला पाहिजे आपल्याला, राईट. तर मी 3 स्टेप सांगतो, या 3 स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चरमध्ये पण आणि इनडिटर्मिनेंट स्ट्रक्चरमध्ये पण. तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन आल्यानंतर ओळखता यायला पाहिजे की फ्री बॉडी डायग्राम खालीलपैकी कोणती बनते, तर ते आपल्याला बनवता यायला पाहिजे आणि ती बनवता येते सोपी. स्टॅटिकली डिटर्मिनेंट असो का इनडिटर्मिनेंट असो, तर त्याच्यासाठी 3 नियम आहेत. ठीक आहे. आता स्टॅटिकली डिटर्मिनेंट लिहिलं आहे मी इथं, तर ओके तुम्ही पण नाव लिहा आणि पहिली स्टेप लिहा. याच्यामध्ये काय पहिली स्टेप आहे फ्री बॉडी डायग्राम बनवायची, मेक बॉडी फ्री फ्रॉम ऑल लोड अँड रिॲक्शन. ठीक. सो मेक बॉडी फ्री फ्रॉम ऑल लोड अँड रिॲक्शन अशा पद्धतीने दिसायला भेटेल. दुसरं काय बरं का, दुसरी स्टेप काय, सो सेकंड स्टेप आहे अप्लाय ऑल लोड अँड सपोर्ट रिॲक्शन. सो अप्लाइड ऑल लोड अँड सपोर्ट रिॲक्शन अशा पद्धतीने आपण काय करणार बघू दे. तो दुसरी स्टेप झाली, तुम्ही फक्त लिहित आहे, समजून घेत नाही सध्या. तिसरी स्टेप आहे अप्लाइड ऑल इंटरनल फोर्सेस ॲट कट सेक्शन टू सॅटिस्फाईड कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. ठीक. तिघं तर तुम्ही वाक्य लिहून झालेत. त्या तिघं आता बघा स्टॅटिकली डिटर्मिनेंट म्हणजे काय हे तर पुढे जाऊन शिकणार आहोतच आपण, पण बेसिक लेवलला थोडंफार तर माहीत असेलच आपल्याला. ठीक आहे. बघा पहिली बात मी सांगतो की तुम्हाला जर का स्टॅटिकल डिटर्मिनेंट याचं जर का तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम बनवायला लावली असेल ना, तुम्हाला बनवता यायला पाहिजे. पहिली स्टेप आहे मेक द बॉडी फ्री फ्रॉम द ऑल लोड. त्याच्यावरती सगळे लोड जे आहे ते काढून टाकायचे. ठीक आहे. फक्त मेंबर दाखवायचा. नंतर रिॲक्शन वगैरे फोर्सेस सगळे काढून टाकायचे, फक्त मेंबर दाखवायचा. आता दुसऱ्यांदा काय करायचं, अप्लाइड ऑल लोड्स अँड सपोर्ट रिॲक्शन. दुसऱ्यांदा लोड्स आणि सपोर्ट रिॲक्शन दाखवायच्या. तिसऱ्यांदा काय करायचं, इंटरनल फोर्सेस दाखवायचं. अशा पद्धतीने इंटरनल फोर्सेस दाखवा जेणेकरून इक्विलिब्रियम कंडिशन सॅटिस्फाईड होईल. फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल परीक्षेमध्ये क्वेश्चन येईल. सो फर्स्ट क्वेश्चन काय बरं का, तुम्हाला म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं डायग्राम काढलेली. इथं जे की आहे लोड लावले आहे समजा पी आणि असं दाखवलेलं इथं. आता क्रॉस सेक्शन आहे, इथून समजा मी कापला, इथून मी इथं कापला. आता काहीतरी लोड येत असेल वरून आणि याला मी आता इथून कापतोय आणि मला म्हटलेलं काय बरं का की याची फ्री बॉडी डायग्राम बनवून टाका. कोणाची बरं का, वरच्याची. वरचं जे की नाही नाव देतो तुम्हाला, नाव सांगतो. इथं x आहे, हा इथं बी लिहितो आणि इथं समजा सी लिहितो. तर मला काय करायचं आहे, ड्रॉ FBD फॉर XBC. सो XBC या पार्टसाठी तुम्हाला काय करायची, फ्री बॉडी डायग्राम बनवायची आहे. ठीक आहे. XBCसाठी आपल्याला फ्री बॉडी डायग्राम बनवायची आहे. तर आता मी काय करणार बरं का, FBDसाठी जर का फ्री बॉडी डायग्राम आपण खालचा पण काढूया, पहिले वरचं दाखवतो. आता FBDसाठी जर का मी फ्री बॉडी डायग्राम काढायला गेलो तर माझ्या लक्षामध्ये काय येईल बरं का रे, लक्षामध्ये येईल मला. मी आता पहिली स्टेप मी काय करतो, फ्री करणं म्हणजे काय बरं का, लोड आणि काय असेल ते सगळं फ्री करा. एवढं झोपडं तुम्ही कसं दाखवणार, अशा पद्धतीने दाखवणार बघा.
ही झाली पहिली स्टेप वाटल्यास नाव देऊन देतो एक्स डी सी. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय म्हणतायत अप्लाय ऑल लोड्स अँड सपोर्ट रिॲक्शन. आता मला सांगा एवढ्या याच्यामध्ये कुठे सपोर्ट रिॲक्शन होती का? बिलकुल बी नाही. सपोर्ट रिॲक्शन कुठे? इथे खाली तर तो फिक्स सपोर्ट इथे आहे, इथे सपोर्ट रिॲक्शन येणार नाही, इथं सपोर्ट रिॲक्शन नाही येणार. इथं काय येईल की नंतरची बात. लोड येतोय तो लोड दाखवून देतो. काय म्हणले? अप्लाइड ऑल लोड्स अँड सपोर्ट रिॲक्शन. जेवढा लोड होता तो लोड मी दाखवून दिला. सपोर्ट रिॲक्शन एवढ्या याच्यामध्ये एक्स बी सीमध्ये सपोर्ट रिॲक्शन कुठेही येत नाही आहे. तुम्ही म्हणाल इथं येतोय सपोर्ट रिॲक्शन नाही, ते इंटरनल फोर्सेस येतील आतमध्ये. सपोर्ट रिॲक्शन सपोर्टच नाही एवढ्या भागमध्ये. ठीक आहे, दोन झाल्या स्टेप. आता तिसरी स्टेप काय दाखवायची आपल्याला? अप्लाइड ऑल इंटरनल फोर्सेस ॲट अ कट सेक्शन. आता हवाला कट सेक्शन आहे. या कट सेक्शनच्या ठिकाणी तुम्हाला दिसायला पाहिजे की यार एक डिटर्मिनेंट स्ट्रक्चर आहे. आता डिटर्मिनेंट स्ट्रक्चर काय असतं पुढे जाऊन आपण बघू वाटलं असतं. आता मला समजून सांगण्यासाठी मी तर हे करतोय. आणि हा स्ट्रक्चर जे नाही डिटर्मिनेंट असं तुम्ही समजून चाला. ठीक, आता गमत बघा. आता मला लक्षामध्ये काय येते की काय गड्या, आता जर बघायला गेलात काय म्हणले? अप्लाइड ऑल इंटरनल फोर्सेस ॲट कट सेक्शन टू सॅटिस्फाईड कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमची कंडिशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. मग इक्विलिब्रियमची कंडिशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे त्यासाठी मला काय करावं लागेल बरं का? लक्षात घ्या. वरून येतोय हा, मग जर हा वरून येत असेल ना इथून पण खालून लागायला पाहिजे. कारण की इक्विलिब्रियमची कंडिशन कधी सॅटिस्फाईड होईल? अशी सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे ना की यार हा वरून येतोय ना म्हटल्यावरती हा पण काय वरून येतोय. आता झालं का बरं का? मग आता ते झालं का? नाही, बिलकुल पण नाही झालं. का? कारण की आता तुम्ही असा फोर्स लावला आणि खालून असा फोर्स लावला ना त्याच्यामुळे काय माहिती आहे का? हे एक कपल तयार होईल. कसं? हा इकडून असा लावतोय आणि तो इकडून असा लावतोय. मग जर का तुम्ही असं बुच्चनला जर एखादा पोनाच्या बुच्चनला जर का असं घुमवलं असं आणि असं जर का घुमवलं असं ना असं जर का घुमवलं तर ते असं घुमवलं ना म्हणजे या केसमध्ये सध्या ही जी की बॉडी आपली ही घुमायला लागून जाईल कडे, इथं रोटेट व्हायला लागून जाईल. असं होणं चुकीचं आहे. कसं घुमते? हे घुमते क्लॉकवाईज. त्यामुळे मला मुवमेंट लावावं लागेल इथं अँटी क्लॉकवाईज. तो मुवमेंट मला काय लावायला लागेल? अँटी क्लॉकवाईज. आणि किती मुवमेंट लावायला लागेल ते पण बघू शकता तुम्ही. किती मुवमेंट लावावं लागेल? इथं यल आहे, लेंथ किती आहे? यल. तो पी आणि हे वाले दोन फोर्सेसमध्ये यल एवढं डिस्टन्स आहे. त्यामुळे मला पी इंटू एल. ठीक, पी इंटू एल एवढी मला काय चुकीच झाली, डायरेक्शन चुकीच झाली. मला अशी डायरेक्शन दाखवायला पाहिजे. कारण की जी मुवमेंट अगोदर लागली ना याच्यामुळं ती मुवमेंट कशी लागत होती? ती क्लॉकवाईज लागत होती. मला दाखवायला पाहिजे काय? अँटी क्लॉकवाईज. तो अशा पद्धतीनं या कट सेक्शनला दोन इंटरनल फोर्सेस येतील, एक व्हर्टिकल आणि एक मुवमेंट पण इथे दिसायला भेटेल. ही झाली आपली फ्री बॉडी डायग्राम त्या याची. तो वरचा जो भाग होता त्याची फ्री बॉडी डायग्राम इथे आपल्याला दिसायला भेटते. क्लिअर आहे का रे? हो. राईट. तर ही वाला बात आपल्याला दिसायला भेटून जाते. तर हे असं तुम्हाला काहीतरी काढायला लावून देतील. अजून दुसरं एक आहे दुसरं उदाहरण घेतो. समजा असलंच काहीतरी बेसिक लेवलला उदाहरण देतील. समजा मी तुम्हाला असं उदाहरण देतो, म्हणतोय फ्री बॉडी डायग्राम काढा. ठीक, असं काहीतरी दिलेलं आहे. हे आर आहे, एक आर आहे, एक सर्कलचा भाग असेल तो ज्याचा एक तुकडा तोडून टाकला आहे मी असापर्यंत काहीतरी आहे. आणि याला ओढता येतं असं कोणतरी इकडे फोर्स लावला आहे मी पी. ठीक आहे, इकडे फोर्स लावला आहे पी आणि कट सेक्शन टाकला आहे समजा मी इथं. कट सेक्शन टाकला आहे मी इथं समजा. तो एक सेक्शन आहे. आता तुम्हाला मी बोललो काय बरं का? तुम्हाला एफ बी डी काढायला लावली मी. समजा एफ बी डी काढायला लावली मी. आता नाव काय देऊ मी इथं? ए बी सी. ठीक, याला नाव देतो. इथला हा पॉईंट याला ए नाव दिला रे. इथं नाव दिलं मी बी, इथं नाव दिलं मी सी. राईट. इथं वाटल्याचं डी देऊन द्या. तर तुम्हाला आता काय बोललो मी? ए बी सी डी याची फ्री बॉडी डायग्राम मला काढून दाखवा. त्याची फ्री बॉडी डायग्राम मला काढून दाखवा. तुम्ही याची फ्री बॉडी डायग्राम जर काढायला गेलात तर तुम्हाला काय करणार? तुम्हाला अगोदर सांगितले काय करायची? बॉडीला लोड वगैरे काहीच ठेवायचं नाही, तेवढा तो भाग काढून फेकायचा. मग तुम्ही काय करणार? बरोबर ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय असते? लोड आणि सपोर्ट रिॲक्शन दाखवायचा. लोड दाखवला, सपोर्ट रिॲक्शन या केसमध्ये तर नाही कुठं. तो लोड दाखवला पी. आता इंटरनल फोर्सेस दाखवा. अशा पद्धतीने दाखवा जेणेकरून आपली इक्विलिब्रियम कंडिशन काय व्हायला पाहिजे? सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. आता विचार करा तुम्ही, जर समजा मी इकडे जर का फोर्स लावतोय तर 100% इकडे आपल्याला फोर्स लावा लागेल इथं या पॉईंटला. हे मी फ्री बॉडी डायग्राम काढतो, मी इकडे लावा लागेल मला. तर हे पी असेल. दुसरी बात काय दिसायला भेटते बरं का? दुसरी बात आता याच्यामुळं तुम्हाला नाही वाटत का? समजा इथं बघा, हा इथे रेडियस होती, ही होतं अंतर आर आणि हे पण अंतर होतं किती? आर. राईट. तो इकडचं हे एवढं आहे अंतर आर आहे आणि ही रेडियस किती आहे? आर आहे. तर मी तुम्हाला सांगा तुम्ही की या ठिकाणी एवढं अंतर, त्यामुळे एक मुवमेंट क्रिएट होत नाही का? बघा बरं का, मुवमेंट क्रिएट होते. कोणत्या डिरेक्शनमध्ये? क्लॉकवाईज होते. मग तुम्ही काय करणार? बरोबर एक अँटी क्लॉकवाईज काय दाखवणार? अँटी क्लॉकवाईज एक तुम्ही इथं अँटी क्लॉकवाईज एक मुवमेंट दाखवणार. कशा पण हे बघा. आणि किती बरं का ते आहे पी इंटू 2R एवढी मुवमेंट असेल. तर अशा पद्धतीने ही झाली त्याची फ्री बॉडी डायग्राम. क्लिअर आहे का रे? क्लिअर आहे फ्री बॉडी डायग्राम ही वाली?
हो. आता बघा तुम्ही काढा बरं, आता तुम्ही एक काढून बघा बरं, ट्राय करा. इथं समजा पी दिला आहे मी, पी असा लोड लावलेला आहे. हा 2L एवढं काय बरं का, 2L एवढं ही लेंथ आहे टोटल. नंतर ही वाली लेंथ आहे L. हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे, राईट. तो ABCD अशा पद्धतीने नाव दिले. हे टॉईस L आहे. तुम्ही कापलाय समजा इथं. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला याला एक्स म्हणून देतो मी, कापलेला तो पोर्शन तो एक्स बी सी डी याची फ्री बॉडी डायग्राम काढून दाखवायची. तर बघा बरं, ट्राय करा बरं का निघते का. लक्षात घ्यायचं, या मेंबरला एक दगड आहे, दगड असं मेन्शन करायचं बरं का. हा एक दगड आहे असं समजून त्याला सॉल्व करायचं. जर तुम्ही त्याला याला इकडे लोड लावायला गेला ना, तर असं वाकून टाकलं, त्याला पूर्ण वाकून टाकलं, सरळ करून टाकलं ना, तर तसलं नाही करायचं. चला बा याला खाली ओढायला गेलो नाही, वायर खाली वाकली गेली, मग ही बी सरळ झाली, ही बी सरळ, तसं नाही. दगड समजून घ्यायचा, एक हा पुरा दगड आहे, आणि मग तुम्हाला ते येते का बघा बरं का. पटकन काढून हे करा. आता हे तिघं जे होते ना, तुम्ही बघा तिथे ना 3-3च रिॲक्शन दिसायला भेटतात. त्याला स्टॅटिकली डिटर्मिनंट म्हणतो मी. पुढे सांगेल वाटल्यास तुम्हाला, हे पुन्हा वापस येईल मी. ओके, हे अशा पद्धतीने क्लिअर आहे पॉईंट रे. आलं का बघा. काय करणार मी आता, त्याला तुकडा तोडून घेईल पहिले, फ्री फ्रॉम द वॉट, त्याला फ्री करून टाका. आता कापला बी अशा ठिकाणी तुम्ही बरोबर यल अंतर, कारण की हे चॉईस यल होतं ना, तुम्ही कुठे कापलेले म्हणे समजा इकडे यल असेल आणि इकडे यल असं काहीतरी. तो इकडची लेंथ किती, ही यल आहे, ही यल आहे, राईट, ही यल आहे, इकडून यल इथपर्यंत यल आहे, राईट. ही झाली आपली फ्री फ्रॉम द वॉट, ऑल लोड्स अँड द सपोर्ट. तर ऑल लोड्स अँड सपोर्टपासून फ्री झाल्यानंतर आपण अप्लाय करतो, लोड अप्लाय करतो. इथं कुठेही सपोर्ट येत नाही आहे या डायग्राममध्ये. लोड अप्लाय करताना मी पी. आता तुम्हाला इंटरनल फोर्सेस दाखवायचे आहेत, जेणेकरून इक्विलिब्रियम कंडिशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. हा पी जर का खाल्ला तर तुम्ही म्हणाल का पीवरती पण लागेल, ठीक, तो पीवरती लागेल, हा पीवरती लावून दिला. आता काय करायचं आहे, आता तुम्हाला लक्षामध्ये येईल काय बरं का, की यार हा एक दगडसारखा जर का ट्रीट केला, हा दगड आहे समजा, हा दगड आहे, आणि दगडवरती इकडे असा एक पी लागतोय आणि इकडे असा पी लागतोय, तर दगड कसा घुमल, असा घुमल, नक्कीच दगड असा घुमल. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती फोर्स कसा लावावा लागेल. क्लिअर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फोर्स लावावा लागेल. आता किती मुवमेंट लागेल बरं का रे, किती मुवमेंट लागेल. हे बघा, कपल कुठे तयार होते, इथं तयार होते. दोघांमध्ये अंतर किती, हे वालं, हे अंतर किती, हे अंतर यल आहे, हे अंतर किती यल. सो देअरफॉर मुवमेंट किती लावायची तुम्हाला, मुवमेंट लावायची याच्यावरती P×L. क्लिअर आहे पॉईंट, या आहे मुवमेंट. कळाले का फ्री बॉडी डायग्राम इथली. तो स्टॅटिकली डिटर्मिनची फ्री बॉडी डायग्राम अशा बंदी काढतात दुनिया अशा बंदी काढते, राईट. तो आता बघा हे झालं असेल तर पुढचं आपण बघू. स्टॅटिकली इनडिटर्मिनेटचं सांगतो, सोपं आहे, हे होऊन जाईल. तर मग आपलं डायरेक्ट बेसिक जे आहे, बेसिक कमसे कम बेसिक पूर्ण संपून जाईल. मग काही नाही, एकदम सोपं आहे. पुढे DSA DK वगैरे सगळं सिंपल आहे. एका लेक्चरमध्ये संपून जातं अख्खं, ठीक आहे. तर हे इथपर्यंत क्लिअर असेल. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट टाका, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. स्टेप त्याच्या सगळ्या सेमच आहेत, स्टेप काही लिहायची जरूरत नाही. तुम्ही लिहायचं स्टेप सेम ॲज अ स्टॅटिकली डिटर्मिनेट असं म्हणतात. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. सध्या तुम्हाला स्टॅटिकली इनडिटर्मिनेट ओळखता येत नसेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण पुढे शिकणारच आहोत. पण डायग्राम अशा पद्धतीने काढतात हे मात्र लक्षात घ्या. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्टेप सेम, मागच्या जे स्टेप्स आहेत सगळ्या सेमच आहेत. आज फॉर एक्झाम्पल घेऊ, आता लक्षात आहे सगळ्यांनी. आता जे स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर पडलेलं नाही, स्टॅटिकली इनडिटर्मिनेट आहेत असं तुम्ही समजून चाला, ठीक, समजून चाला. आणि मला इथं ना क्रॉस सेक्शन टाकलं आहे, समजा इथं बी टाकलेलं आहे आणि इथं पण क्रॉस सेक्शन टाकलं आहे. आणि म्हणलेली की ना जो तुकडा पडतो आहे, कोणता तुकडा, हा एक्स आहे समजा. इथं टाकला होता मी, इथं वाय सेक्शन टाकला आहे, राईट. इथं वाय सेक्शन टाकला आहे. समजा इथं एक एक्स सेक्शन टाकला असं नाव देतो. इथं ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. म्हणले मला ABCची फ्री बॉडी डायग्राम काढा. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण स्टॅटिकली इनडिटर्मिनेट असेल, आता ही फ्रेम आहे, मला सांगा बरं का, फ्रेममध्ये कापल्यानंतर किती फोर्सेस दिसायला भेटतात रे, कमेंट करा. फ्रेममध्ये कापल्यानंतर किती फोर्सेस दिसायला भेटतात. इथं लोड आहे, इथं असा लोड आहे, इथं असा लोड टाकला आहे असं समजून घ्या तुम्ही. हां, अशा पद्धतीने लोड दाखवून द्या. हां, तर किती दिसतात म्हणलेत, 3. ओके, तर मी काय करतो, आता तुम्ही अशी डायग्राम काढून झाले असेल, सेक्शन वगैरे पण टाकून झालं असेल, नाव वगैरे पण देऊन झालं असेल. सो ABC इथं काय असेल सगळं नाव देऊन द्या. आता मी काय करतो, पहिले काय म्हणतो आपण, सेपरेट करा बॉडीला, फ्री फ्रॉम द लोड. आणि ती एवढा तुकडा काढून घेतला, ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय असते आपली, की लोड दाखवा. तो दुसरी लोड दाखवून देतो, हे लोड आहे आपला असा लोड. आणि सपोर्ट तर नव्हता या केसमध्ये.
तिसरी स्टेज असते इंटरनल फोर्सेस दाखवा. आता इंटरनल फोर्सेस काय आहे, फ्रेम आहे, जेव्हा पण तो इनडिटर्मिनेट असेल तेव्हा तुम्ही बघायचं नाही काहीच की लोड असा येतोय मग इकडून लावा, नाही. इनडिटर्मिनेट असल्यावरती इंटरनल फोर्सेस सरळ दाखवायचे. कसे पण कोणत्या पण डायरेक्शनमध्ये तुम्हाला जसं पडेल तसं. आणि ॲक्च्युली या केसमध्ये बाहेरच दाखवायचे. असा चालला राईट, असा चालला आणि अशा पद्धतीने आपला मुवमेंट आहे. ही काय आपली मुवमेंट आहे. सो P1 P2 P1 इकडचं वरचा P2 दाखवतो समजा, इकडे मुवमेंटला P3 म्हणतो समजा, राईट. 3 झाले. इकडे काय येईल बरं का, इकडे पण 3 येतील, इकडे पण 3 येतील. कुठे पण डिरेक्शन दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. कुठे डिरेक्शन दाखवू शकता तुम्ही, अजूम करायचे कुठे. ठीक. सो हे P किती झाले बरं काय, P4 P5 P6 अशा पद्धतीने ही त्याची फ्री बॉडी डायग्राम बनवून देईल. डायरेक्शन कुठेही अजूम करा, येणारा इज इक्वल टू जाणारा करून तुम्हाला कळून जाते कुठे काय होतं. ठीक. तो अशा पद्धतीने झाली त्याची फ्री बॉडी डायग्राम. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती का, की तुम्हाला जर असं विचारलं की फ्री बॉडी डायग्राम काढणं सोपं कोणाचं आहे, तुम्ही म्हणणार स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरचं. स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरचं सोपं काय, काही नाही. जे कापलेला पोर्शन जो आहे, तर जर समजा तो बीम किंवा फ्रेम असेल तर 3 फोर्सेस दाखवून द्यायचे. जर का समजा ट्रसचा मेंबर असेल तर फक्त एक फोर्सेस दाखवून द्यायचा आहे. केबल जर असेल तर एक दाखवून द्यायचं आहे. एवढं सोपं आहे फक्त. आणि कुठल्या पण डायरेक्शनमध्ये दाखवून द्यायचं. त्यामुळे हे सोपं आहे गड्या. तो स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरचा फ्री बॉडी डायग्राम काढणं सोपं आहे. क्लिअर आहे पॉईंट. दुसरी डायग्राम घेऊ शकतो. दुसरा पोर्शन आपण हे बघू शकतो. बघा काय, आता तुम्हाला इकडचा पोर्शन काढायचा आहे. इकडचा पोर्शन कोणता, समजा मी फ्रेम बनवून दाखवतो. इथं काहीतरी कापलेलं आहे, इथं लोड दिलेला आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे, इथून याला ए नाव देतो, A B आणि C. याचं तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम काढायची. आता याची फ्री बॉडी डायग्राम काढायची. तुम्ही काय करणार, फ्री फ्रॉम द ऑल लोड्स अँड सपोर्ट रिॲक्शन. सो फ्री फ्रॉम ऑल लोड अँड सपोर्ट रिॲक्शन म्हणजे डायग्राम अशी बनेल रे. आली. नंतर आता लोड अप्लाय करा. सो लोड अप्लाय करतो, हा लोड अप्लाय करून दिला आहे. लोड आणि सपोर्ट रिॲक्शन पण अप्लाय करा. आता सपोर्ट रिॲक्शन किती इथं सपोर्ट रिॲक्शन 3 आहेत गड्या. कोणकोणते इथं बघा खाली, फिक्स सपोर्ट आहे ना, तो फिक्स सपोर्ट आहे. सपोर्ट रिॲक्शन किती राहते, 3. तुम्हाला अगोदर शिकवलं आहे सगळं, तो 3 दाखवून दिला. आता इंटरनल फोर्सेस, आता तुम्हाला काही इंटरनल फोर्सेस असं दाखवायचे नाही की जेणेकरून चला बा काहीच विषय नाही करायचा, कापायचं आहे सरळ आणि इंटरनल फोर्सेस दाखवून द्यायचे. तर मग तुम्ही त्यामुळे तिसरी जी स्टेप आहे, तिसरी स्टेपमध्ये तुम्ही फक्त जिथं म्हटलं ना मी असं सेम स्टेप, तिथं फक्त ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं की तिसरी स्टेपमध्ये दुरुस्तपणा, दुसरं कुठेच नाही. आणि दुरुस्तपणा काय, तुम्हाला इक्विलिब्रियम कंडिशन वगैरे लावायची नाही, सरळ दाखवायचे. आता इंटरनल फोर्सेस कसं दाखवणार, 1 2 3 झाली डायग्राम, फ्री बॉडी डायग्राम. तो कटलेल्याचा हवाला पार्ट, सपोर्टचा हवाला पार्ट आणि लोड दाखवून दिला, झाली फ्री बॉडी डायग्राम. अशा पण फ्री बॉडी डायग्राम काढतो. अजून एक डायग्राम दाखवतो आता पुढची. क्वेश्चन घेऊ आपण पुढचा. अशी डायग्राम दिली समजा, इकडे अशी केबल लावलेली, इकडे पण अशी केबल लावलेली. ठीक. इकडे अशी केबल लावलेली. तो ही फ्रेम आहे इकडची अशी, आणि इकडे अशी केबल लावलेली. आणि तुम्हाला मेन्शन करून दिली मी पहिलेच की स्टॅटिकली इनडिटर्मिनेट असं मेन्शन करून दिली. हे केबल आहेत आणि कापलं आहे समजा मी इथून कापून टाकली, राईट, आणि इथून कापून टाकली. याच्यावरती लोड आहे असा. ठीक. तो अशा पद्धतीने 3 भागामध्ये त्याला कापलेला आहे. आणि तुम्हाला म्हणलं जेवढं पण कापलेला पोर्शन आहे ना, एक्स सेक्शन आहे, हा वाय समजा, आणि हा सेक्शन इकडचा झेड. हां, समजून घ्या गोष्टींना, झेड. आता तुम्हाला काय बोललो मी, जेवढा कापलेला पोर्शन आहे ना त्याची मला फ्री बॉडी डायग्राम बनवून दाखवा. तर तुम्ही काय करणार, तुम्ही फ्री फ्रॉम द ऑल लोड्स करणार. तो डायग्राम कशी बनेल फ्री फ्रॉम ऑल लोडसाठी, या अशी, इकडे अशी आणि अशी. क्लिअर आहे. ओके. तो कापलेला पोर्शन हा कापलेला होता फ्री फ्रॉम द ऑल लोड्स अँड सपोर्ट रिॲक्शन. क्लिअर. नंतर आपण काय करतो, लोड्स वगैरे जे असतील ते लोड दाखवून द्या. तुम्ही लोड दाखवून देतात, लोड पण दाखवून दिला. तिसरं काय असतं बरं का, लोड अँड सपोर्ट. आता इथं कुठे सपोर्ट येत नाही, कापलेल्या भागामध्ये कुठेही सपोर्ट येत नाही आहे. एक्सटर्नल लोड जो काय आहे तो एक्सटर्नल लोड दाखवून दिला मी, तो वरती UDL. आता पुढे काय असतं बरं का, आता आपल्याकडे काय असणार, आता इंटरनल फोर्सेस दाखवायचे. आता इकडे फ्रेम होती, तर फ्रेममध्ये इंटरनल फोर्सेस किती, 1 2 3. चला सांगा बरं का रे, इथं किती येईल रे, इथं किती येईल. इथे बघा डॉट दाखवतोय, डॉट दिसतोय का, हा बघा इथं दाखवा बरं का, किती बांध दाखवलं आणि कुठे बांध दाखवल. माईक ओपन करून सांगा मला आता, इथं किती बाण येतील आणि कुठे बाण जाईल. तो बाण कुठेही दाखवा, वाटल्यास काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं पण किती बाण येईल, किती येईल सांगा बरं का. तुम्ही म्हणणार केबल आहे ना, ती केबलमध्ये एकच इंटरनल फोर्सेस असतो, असं दाखव, झाली फ्री बॉडी डायग्राम. केबल आहे ती झाली त्याची फ्री बॉडी डायग्राम.
तर अशा पद्धतीने फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय, सेपरेट करून टाकायचं आणि सगळे एक्सटर्नल आणि इंटरनल फोर्सेस दाखवायचे. तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द व्हॉट, तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द मेंबरवरती येणाऱ्या इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्सेसला ग्राफिकली ग्राफिकली प्रेझेंटेड करायचं. एकमेकांना तोडून काटून खुडून अशा पद्धतीने आपण हे दाखवत असतो. तो एकमेकांपासून वेगळं करून आपण हे दाखवत असतो. त्याला फ्री बॉडी डायग्राम आपण म्हणत असतो. बोला, इथपर्यंत क्लिअर झालं का तुम्हाला हे सगळं? बनवता येईल का फ्री बॉडी डायग्राम? मग याच्यापुढे कुठे जर कापून दाखवला तरी तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम बनवता यायला पाहिजे. आणि DK जे आहे याच्यावरून एकदम धडाधड आपण काढत असतो. 2 डायग मोजत जातो, 2 4 6 8, 2 4 6 8. हे बेसिक गोष्टी आहेत, या सगळ्या लागणार आहेत. तो आज आपण बेसिक कंप्लीट केलेला आहे. उद्या स्टॅटिकली इनडिटर्मिनन्सी हा आपला चॅप्टर सुरू होईल. स्टॅटिकली डिटर्मिनन्सी, इनडिटर्मिनन्सी, आणि त्याच्यामध्ये आपण DSI शिकणार आहोत. तो DSI आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, थांबतो इथं. काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत रे सांगा.